नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर आपण जे आहेत मॅथ्स 1चं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर काय केलं होतं, आपण स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये जे आहेत आपण प्रॉब्लेम सेट पाहत होतो. तर आज जे आहे, आज आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये असलेले वर्ड एक्झाम्पल जे आहेत ते काय करायचे, आपल्याला सॉल्व्ह करायचे. आज आपल्याला वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर बघा, वर्ड एक्झाम्पलचं फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये इथून तर इथपर्यंत आहेत हे एक्झाम्पल आहे पूर्ण, आणि हे जे आहे ते त्याचं काय आन्सर आहे. मग आता हे आन्सर जे आहे हे तुम्हाला जे दिलेलं आहेत यापैकी काही आन्सर सॉल्व्ह केलेले आहेत, आणि हे जे बॉक्सेस आहेत या बॉक्सेसमध्ये काय येईल हे तुम्हाला जे काय करायचे आहेत, फाइंड करायचे. याच एक्झाम्पलला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे ते. ठीक आहे, आणि असे हे ऍक्टिव्हिटीचे बेस एक्झाम्पल बोर्ड एक्झाममध्ये येतात. ओके, म्हणून तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स काय करायचे व्यवस्थित सॉल्व्ह करून बघायचे. मग आता आपल्याला हे ऍक्टिव्हिटी बेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे, पहिले क्वेश्चन आपण एक्झाम्पल जे ते रीड करू. काय दिलेलं आहे, 2 डिजिट नंबर. आता एक 2 डिजिट नंबर दिलेला आहे. तर बघा स्टुडंट, कोणताही 2 डिजिट नंबर घ्या तुम्ही, कोणताही 2 डिजिट नंबर की जो स्टार्ट होतो 10 पासून आणि लास्ट 2 डिजिट नंबर आहे 99. त्यात 10 पासून तर 99 पर्यंत कोणताही नंबर तुम्ही जर घेतला, सपोज मी घेत आहे 27. मग हा 27 जर घेतला मी, तर हा जो 7 जो आहे ज्या प्लेसवर आहे त्या प्लेसला आपण काय म्हणतो, युनिट प्लेस. काय म्हणू आपण त्याला, युनिट प्लेस. आणि हा जो 2 जो आहे, 2 ज्या प्लेसवर प्रेझेंट आहे, तर ज्या जागेवर प्रेझेंट आहे त्याला म्हणू आपण 10 प्लेस. काय म्हणू आपण त्याला, 10 प्लेस. ठीक आहे, 7 is the unit place and 2 is the 10 place. याच 27 ला आपल्याला 20 प्लस 7 असं लिहिता येतं. ओके, 27 ला आपल्याला लिहिता येतं 20 प्लस 7. आता बघा, हा जो 20 आहे, या 20 ला आपल्याला 10 इंटू 2 पण लिहिता येतं. जसं 27 ला 20 प्लस 7 लिहिता येतं, सेम ॲज इट इज या 20 ला 10 इंटू 2 लिहिता येतं, आणि हा प्लस 7 ॲज इट इज. ओके, मग आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, कम्पॅरिझन जर केलं, तर आपण हा जो 7 ला काय म्हटलेला आहे, युनिट प्लेस. आणि याच युनिट प्लेस जर तुम्हाला कोणत्या नंबरचा माहीत नसेल, तर आपण त्याला कन्सिडर करू एक्स. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये बघा, या एक्झाम्पलमध्ये आपलं काय दिलेलं आहे, लेट कन्सिडर द डिजिट इन युनिट प्लेस. युनिट प्लेसवर जो डिजिट असेल तो काय असेल, एक्स असेल. मग आपण कन्सिडर करू की हा 7 जो आहे 2 डिजिट नंबर कोणता आहे आपल्याला माहित नाही. इथून घेतलेला जो 2 डिजिट नंबर आहे, सो 2 डिजिट नंबर आहे कोणता आहे आपल्याला माहित नाही. ठीक आहे, कोणता नंबर आहे. मग आपण काय करू, आपण कन्सिडर जे आहे हे करू की त्याच्या युनिट प्लेसला कोण असेल, म्हणजे युनिट प्लेसला म्हणजे इथं या नंबरमध्ये युनिट प्लेसला कोण आहे, 7 आहे. ठीक आहे, आता आपल्याला युनिट प्लेसला कोण आहे माहिती नाही, मग आपण जे आहे कन्सिडर करू की तो किती असेल, एक्स असेल. ओके, आता या नंबरमध्ये 10 प्लेसला कोण आहे, 2 आहे. 10 प्लेसला कोण आहे, 2 आहे. पण तो जो 2 डिजिट नंबर आहे तिथं 10 प्लेसला कोण आहे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण कन्सिडर करू वाय आहे. ठीक आहे, आणि याच 2 डिजिट नंबरला आपण असं आपण त्याला राईट करू शकतो. म्हणजेच हा जो 10 आहे, हा 10 ॲज इट इज लिहिल मी इथं, हा 10 लिहिला. हा जो 2 आहे, 2 ला मी काय लिहिलेला आहे, वाय प्लस, आणि हा यस, आणि युनिट प्लेसला इथं युनिट प्लेस 7 आहे, आणि या 7 ला मी काय लिहिलेलं आहे, एक्स. म्हणजे इथं लिहिन एक्स. म्हणजे स्टुडंट मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला, कोणताही 2 डिजिट नंबर असेल, कोणताही, ठीक आहे, कोणताही 2 डिजिट नंबर असेल त्याला तुम्हाला 10y प्लस एक्स हे असं तुम्हाला राईट करता येतं. ओके, वाटल्यास मी जस्ट इथं राईट करतो, एनी 2 डिजिट नंबर, एनी 2 डिजिट नंबर, कोणताही 2 डिजिट नंबर असेल त्याला तुम्हाला कसं राईट करता येतं, 10y प्लस एक्स असं तुम्हाला काय करता येतं, राईट करता येतं. आणि हेच आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा, युनिट प्लेसला आपण एक्स म्हटलेलं आहे, 10 प्लेसला आपण वाय म्हटलेलं आहे. मग कोणताही 2 डिजिट नंबर, इथं 2 डिजिट पाहिजे होतं, 2 डिजिट नंबरला आपल्याला कसं लिहिता येतं, 10y प्लस एक्स. म्हणजे इथे आता या बॉक्समध्ये जे आहेत याला जर तुम्ही व्यवस्थित कम्पेअर केलं, याला काय केलं तुम्ही, कम्पेअर केलं, तर हा एक्स आहे, हा प्लस साईन आहे, हा वाय पण आहे. म्हणजे त्या बॉक्समध्ये जे आहे, बॉक्समध्ये काय येईल, तर 10 येईल. ओके, इथपर्यंत समजलं, ठीक आहे. मग आता बघा, द नंबर
ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. जे डिजिट आहे म्हणजे एक नंबर तुम्हाला भेटेल, एक नंबर तुम्हाला भेटेल कधी, इंटरचेंजिंग द डिजिट. डिजिट जे आहे आपल्याला काय करायचे, इंटरचेंज करायचे. इंटरचेंज म्हणजेच काय बघा, डिजिट इंटरचेंज करायचे. डिजिट कोण आहे, एक्स अँड वाय. एक्स अँड वाय डिजिट आहे आणि तेच आपल्याला काय करायचे आहेत, इंटरचेंज. म्हणजेच काय, हा एक्स इथं आपल्याला शिफ्ट करायचा आहे आणि हा जो वाय असेल हा आपल्याला इथं शिफ्ट करायचा आहे. म्हणजे हे डिजिट आपल्याला इंटरचेंज करायचे. मग आता डिजिट इंटरचेंज केले का पहा, हा एक्स पहिले इथं होता, आता कुठं आला, इथं आला. हा वाय इथं होता, इथं कुठून या साईडला गेला, म्हणजे इथं आला. म्हणजे या बॉक्समध्ये पण, आणि 10ला आपण शिफ्ट केलं का, नो. सो 10 ॲज इट इज राहील, 10 काय येईल, ॲज इट इज. फक्त आपण जो नंबर आपल्याला नवीन भेटेल त्यामध्ये आपण काय केलं, डिजिट इंटरचेंज केले. हे जे एक्स अँड वाय डिजिट आहेत ते आपण काय केले, एक्सचेंज. कारण की आपण म्हटलेलं आहे युनिट प्लेसला जो डिजिट आहे तो काय, एक्स आहे. टेम प्लेसला जो डिजिट आहे, टेम प्लेसला जो डिजिट आहे तो काय, वाय. आणि त्याच एक्स अँड वायला आपण काय केलं, यस, इंटरचेंज केलं. ओके. मग आपल्याला दिलेलं आहे फर्स्ट गिवन कंडिशन. फर्स्ट गिवन कंडिशन मध्ये आपल्याला दिलेलं आहे ॲडिशन करायची. आणि ठीक आहे, कोणाकोणाची ॲडिशन, हेच दोन नंबर, हा एक नंबर आणि हा एक नंबर, या दोघांची काय करायची इथं, ॲडिशन. बघा इथं 10y प्लस एक्स, 10y प्लस एक्स, हा नंबर घेतला इथं, प्लस घेतलं, आणि सेकंड नंबर ऑब्विसली कोणता असेल, ठीक आहे, ऑब्विसली जो आहे सेकंड नंबर हा असेल आपला, सेकंड नंबर आपला हा असेल 10x प्लस वाय. मग आता इथं तो या बॉक्समध्ये जो आहे, हा जो इथं बॉक्स आहे, या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, 10x प्लस वाय. ओके. कारण की बघा फर्स्ट कंडिशन ही दिलेली आपल्याला, जो एक पहिला नंबर असेल 2 डिजिट नंबर हा आहे, आणि सेकंड नंबर जो भेटेल आपल्याला, सेकंड नंबर काय म्हटलेला आहे, इंटरचेंजिंग द डिजिट. डिजिट इंटरचेंज केल्यानंतर म्हणजे हा एक्स इकडे गेला, हा वाय इकडे गेला, तर आपल्याला एक न्यू नंबर भेटेल. तर या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची, इथं ॲडिशन करायची. दोन्ही नंबरची काय करायची आपल्याला, ॲडिशन. सो हा पहिला नंबर आपण इथे लिहिला, हा दुसरा नंबर जो आहे तो इथे लिहू आपण. इथं थोडीशी जागा कमी असल्यामुळे आपण मी तो वरती लिहिला, ठीक आहे. मला दोघांची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची. मग ॲडिशन करा आता. बघा इथं एक्स दिलेला आहे, एक्सची ॲडिशन करायची. हा इथं एक सिंगल एक्स आहे, इथं किती आहे, 10x. एक्स प्लस 10x किती होतील, 11x. प्लस आहे, आता कोणाची आपल्याला ॲडिशन करायची आहे, वायची. वायचं कोइफिशियंट असेल त्याची, इथं किती आहे, 10y, इथे किती आहे, वाय. 10y प्लस वाय किती झाला, 11y. ओके. मग आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, इथं एक्स अँड वाय जे आहे ते दिलेलं आहे, म्हणजे डेफिनेटली इथं जे आहेत काय केलेलं आहे, 11ने डिवाइड केलं असेल. आता इथं एक स्टेप जी आहेत, एक स्टेप राईटने गेलेली ती आपल्याला राईट करावं लागेल. डिवाइड बाय 11, डिवाइड बाय 11. 11ने आपल्याला जे काय करायचं आहे, डिवाइड करायचं. मग जेव्हा आपण या टर्मला, ही जी पूर्ण टर्म आहे, या टर्मला काय करू, 11ने डिवाइड करू, तर आपल्याला काय भेटेल, इथं एक्स भेटेल, ठीक आहे. हा प्लस साईन, इथं 11ने डिवाइड केल्यावर आपल्याला, इथं 11ने डिवाइड केलं, इथं कोण भेटेल, वाय. हा इज इक्वल टू, मग आता या 143ला आपल्याला काय करायचं आहे, 11ने डिवाइड करायचं आहे. 143ला काय करायचं आहे, 11ने डिवाइड. मग जेव्हा या 143ला 11ने डिवाइड करसाल तेव्हा काय येईल बघा, 11 1चा 11, 1 3 राहील, मग 33 राहील, 33ला 11ने डिवाइड करसाल मग किती राहील, 3. म्हणजे इथे आपल्याला काय भेटेल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 भेटेल आपल्याला इथं, ठीक आहे. नंतर बघा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, तर डिजिट इन युनिट प्लेस, डिजिट इन युनिट प्लेस, युनिट प्लेसला कोण आहे, एक्स आहे. डिजिट इन टेम प्लेस, टेम प्लेसला कोण आहे, युनिट प्लेसला एक्स आहे, तर टेम प्लेसला कोण राहील, वाय. तो इथे लिहिसाल वाय. ओके. नेक्स्ट हा वाय प्लस इकडे आला मायनस होईल, ठीक आहे, आपल्याला हे इक्वेशन भेटेल. ओके. नेक्स्ट समोर बघू काय आता, मग ते दोघांची ॲडिशन झाल्यावर बघा त्याच्या आधी थोडंसं आपल्याला पाहावं लागेल. इथं इथं काय करायचं आपल्याला, ॲडिशन करायची. ॲड इक्वेशन 1 and 2, 1 and 2 ची आपल्याला ॲडिशन करायची. 1 इक्वेशन हे आणि सेकंड हे 1 and 2 ची आपल्याला करायची ॲडिशन. मग ॲडिशन करताना एक्स प्लस एक्स 2x होतील बघा, इक्वेशन 1 इक्वेशन 2, इक्वेशन हे 1 इक्वेशन 2 हे, ठीक आहे. तर दोघांची जर ॲडिशन केली आपण एक्स प्लस एक्स, वाटल्यास मी नेक्स्ट पेजवर राईट करतो. इथं जे आहे इथं काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. नेक्स्ट पेजवर लिहितो वाटल्यास मी. फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, आणि सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय, 3, ठीक आहे. तिथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. यांची आपल्याला काय करायची ॲडिशन, कारण की ॲड दिलेलं आहे आणि इथं आपल्याला त्याच्या
जे एक स्टेप जे आहे इथं जस्ट मिस केलेली. सो एक्स प्लस एक्स किती येईल 2x, एक प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, कोण राहील 13 प्लस 3 16, कोण राहील 16. या 2ने डिवाइड केलं म्हणजे इथं आपल्याला कोण भेटेल 2x प्लस 16 भेटेल इथं. ओके, जर 2ने डिवाइड केलं तर आपल्या एक्सची व्हॅल्यू काय भेटेल 8. ओके, हे आपल्याला दिलेलं होतं की जे आपण इथे लिहिलेलं आहे. पुट दिस व्हॅल्यू इन एक्स, एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली आपण, म्हणजे इथं वायची व्हॅल्यू जी आहेत एक्सची व्हॅल्यू पुट केली 8, तर वाय ॲज इट इज राहील इथं. इथं एक्सची व्हॅल्यू आपण किती पुट केली, एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 8. सो 8 पुट केली प्लस वाय इज इक्वल 13. हा वाय हा 8 तिकडे जाईल, सो किती राहील 13 मायनस 8, काय 13 मायनस 8. सो 13 मायनस 8ला जर डिवाइड केलं तुम्ही तर किती राहील इथं 5. किती भेटेल तुम्हाला 5 भेटेल. किती भेटेल 13 मायनस 8 इज इक्वल टू 5. द ओरिजिनल नंबर, जो आपला ओरिजिनल नंबर होता तो काय असेल 10y प्लस एक्स. आता इथं या एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण जी फाइंड केलेली आहे, एक्स आणि वायची आपण जी व्हॅल्यू फाइंड केली ती आपण काय करू इथं यस पुट करू आपण. मग इथं लिहिणार आपण हा 10, ठीक आहे, आणि इंटू, कारण की दोघांच्या मध्ये कोणतं साईन असतं मल्टिप्लिकेशन. सो इथं लिहू आपण 10 इंटू हा 10 लिहिला ॲज इट इज ऑन वायची व्हॅल्यू किती आहे 5. ठीक आहे, सो आपण याला अजून सॉल्व केलं 10 इंटू 5 50 होता, हा प्लस 8, हा प्लस 8 ॲज इट इज 50 प्लस 8 किती येईल 58. म्हणजे जो आपल्याला नंबर दिला होता 2 डिजिट नंबर जो दिला होता तो आपल्याला जो आहे किती भेटलेला आहे 58. ओके, क्लिअर येतपर्यंत. पण स्टुडंट तुम्हाला या पूर्ण एक्झाम्पलमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे, कोणताही 2 डिजिट नंबर असेल त्याला तुम्हाला 10y प्लस एक्स लिहिता येतं, की ज्यामध्ये एक्स काय युनिट प्लेस आणि वाय काय 10 प्लेस. आय होप स्टुडंट सर्वांना समजलं असेल कसं सॉल्व केलेलं आहे. मग बघा सेकंड नंबर एक्झाम्पल. आता एक सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे वर्ड एक्झाम्पल्स सॉल्व कसं करायचं. ठीक आहे, व आता जर ज्या स्टुडंटनी माझं जे आहेत प्रॅक्टिस सेट 1.5चा व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की आपल्याला या वर्ड एक्झाम्पल्समध्ये काय तयार करायचं आहे 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे. किती करायचे 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे. मग त्या 2 लिनियर इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणजे प्लस कधी येईल मायनस कधी येईल, डिव्हिजन कधी करायची आणि मल्टिप्लिकेशन कधी करायचं आहे, इज इक्वल टू साईन कधी यूज करायचं आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जर कोणतंही इक्वेशन तयार करायचं असेल, कोणतं इक्वेशन, ठीक आहे, तर कोणतं इक्वेशन आपल्याला जर तयार करायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहेत, सर्वात इम्पॉर्टंट आहे की प्लस कधी येतं, मायनस कधी येतं, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन अँड इज इक्वल टू, हे साईन कधी आपल्याला यूज करायचं, कोणता वर्ड आला की कोणतं साईन यूज करायचं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये तुम्हाला काही वर्ड्स राईट करून दिलेले आहेत की जे वर्ड्स आले की ते जर वर्ड आले तर तुम्हाला यापैकी कोणतं ना कोणतं साईन काय करायचं आहे यूज करायचं आहे. म्हणून तो तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल, त्यामध्ये व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. ओके, आणि वर्ड एक्झाम्पल सॉल्व कसे करायचे, कोणकोणत्या स्टेपमध्ये सॉल्व करायचे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे पण तुम्ही जे आहेत पहिले पाहू शकता. ओके, आता आपण डायरेक्टली जे आहेत एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. बघा फर्स्ट स्टेप, आपली फर्स्ट स्टेप जी आहे ती काय होती, फर्स्ट स्टेप आपली ही होती की टू असाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स अँड वायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे आणि एक्स अँड वायची व्हॅल्यू आपल्याला कशावरून घ्यायची आहे फाइंड वरून. इथं बघा या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द रेट. रेट म्हणजेच कॉस्ट, रेट फाइंड द रेट, रेट म्हणजेच काय कॉस्ट ऑफ शुगर अँड टी पर के जी. पर मीन्स एका के जीची तुम्हाला कॉस्ट फाइंड करायची आहे शुगर अँड टीची पर के जी. एका किलोची तुम्हाला प्राइस जी आहे ती फाइंड करायची, कॉस्ट काय करायची फाइंड करायची. मग आपण तेच कन्सिडर करू. ठीक आहे, आता बघा इथं जे आहेत आपल्याला काय फाइंड करायचं आहे, द कॉस्ट ऑफ शुगर अँड टी फॉर 1 kg. एका किलोची चहाची किंमत आणि एका किलोची शुगरची किंमत फाइंड करायची. आपल्याला माहिती आहे का ती शुगरची किंमत किती आहे, टीची किंमत किती आहे, नो. शुगर आणि टीची किंमत आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण काय कन्सिडर करू की ती किती असेल एक्स आणि वाय असेल. म्हणून बघा आपण असं लिहू, काय लिहू आपण, द कॉस्ट ऑफ टी. ठीक आहे, द कॉस्ट ऑफ 1 kg टी असं लिहू आपण, द कॉस्ट ऑफ 1 kg टी बी एक्स रुपीज.
ओके, बघा आपल्याला हेच फाइंड करायचं आहे, द कॉस्ट ऑफ शुगर अँड टी. म्हणजे आपल्याला शुगर अँड टीची कॉस्ट फाइंड करायची, आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण काय कन्सिडर करू, एक्स. बघा द कॉस्ट ऑफ 1 kg टी बी एक्स रुपीज, ती किती असेल, एक्स रुपीज असेल. आणि सेम ॲज इट इज द कॉस्ट ऑफ 1 kg, 1 kg इथं टी आहे, इथं काय असेल मग, आता टी घेतला आपण, नंतर काय येईल, शुगर बी वाय रुपीज. म्हणजे आपल्याला दिलेली नाही तर आपण कन्सिडर करू की टीची जी आहेत 1 kg टीची किंमत किती असेल, एक्स, आणि शुगरची किती असेल, वाय. ओके, म्हणजे आपले फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. फर्स्ट स्टेपमध्ये हे सांगितलेलं आहे की असाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, आणि ती कुठून डिसाईड करायची, फाइंड करू. जे फाइंडमध्ये दिलेलं असेल ते आपल्याला एक्स अँड वायची व्हॅल्यू आपण काय केली, डिसाईड केली. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय असते आपलं, की कंडिशन लिहायची. आपल्याला जर 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे, किती, 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे आपल्याला, तर 2 गिवन कंडिशन्स डेफिनेटली दिलेल्या असतील. कुठं, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 गिवन कंडिशन दिलेल्या असतील. त्या एका गिवन कंडिशनवरून एक लिनियर इक्वेशन तयार होईल आणि सेकंड गिवन कंडिशनवरून सेकंड लिनियर इक्वेशन तयार होईल. तर आपण कन्सिडर करू की अकॉर्डिंग टू फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगितलेलं फर्स्ट गिवन कंडिशन कुठून स्टार्ट होते, एक्झाम्पलच्या फर्स्ट लाईन पासून आपल्याला फर्स्ट गिवन कंडिशन काय होते, स्टार्ट होते. तर इथं बघा काय दिलेलं आहे, फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलेली आहे. आता आपण एक्झाम्पलला रीड करू. कांताबाई एक व्यक्ती आहे, बॉट 1.5 kg. आता बघा मी वर्डमध्ये असं लिहिलेलं आहे 1.5 kg, आपल्या बुकमध्ये जे आहेत 1.5 kg असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, 1.5 kg. आता खूप विद्यार्थी जे त्याच्यामध्ये कन्फ्युज होतात की 1.5 मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असेल, तर स्टुडंट लक्षात ठेवा या 1.5 मध्ये कोणतं साईन आहे, प्लस साईन. ओके, लक्षात ठेवा या 1.5 मध्ये कोणतं साईन असते, प्लस साईन आहे या एक्झाम्पलमध्ये. ओके, बघा ती कांताबाईची ती काय करते, बॉट म्हणजे विकत घेणे, काय विकत घेते ती, 1.5 kg टी म्हणजे 1.5 किलो जे आहे चहा विकत घेते. ठीक आहे, 5 kg शुगर घेते. ओके, फ्रॉम अ शॉप. म्हणजे कांताबाई एक व्यक्ती आहे की ती जी आहेत शॉपमध्ये आहे, शॉपमध्ये जे आहेत असताना 1.5 किलो जे आहेत चहा घेते आणि 5 किलो साखर घेते. ठीक आहे, नंतर शी पेड 50 रुपीज रिटर्न फेअर फॉर अ रिक्षा. ठीक आहे, शॉपमध्ये आहे, हे सामान परचेस करते आणि घरी येते. घरी येताना ती काय यूज करते, रिक्षा. ठीक आहे, रिक्षा जी आहे ती यूज करत आहे आणि रिक्षाचं भाडं जे आहे ते किती आहे, 50 रुपये. 50 रुपये रिक्षाचं भाडं आहे आणि ती घरी येते. मग टोटल जे आहेत तर टोटल एक्सपेन्सेस वॉज 700. म्हणजेच काय, तिला ते सामान घ्यायला म्हणजे 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर, ठीक आहे, ती घेते शॉपमधून आणि 50 रुपयाचा ऑटो करते आणि ऑटो करून घरी येते. ठीक आहे, हा पूर्ण खर्च जो लागत आहे तो जो खर्च लागत आहे तो किती लागत आहे, 700 रुपीज. किती लागत आहे, 700. तेच जे इथे लिहिलेलं आहे तेच आपण अगेन जे आहेत ते काय करू, आपण राईट करू. बघा हेच व्यवस्थित पाहायचं, समजून घ्या ते काय असेल. तर बघा द कॉस्ट ऑफ 1.5 kg टी म्हणजे 1.5 किलो चहा प्लस काय लिहू आपण, प्लस द कॉस्ट ऑफ 5 kg शुगर. ठीक आहे, 5 किलो साखर प्लस येस काय लिहू आपण याचा, येस रिक्षा फेअर लिहू आपण किंवा ऑटो फेअर. फेअर म्हणजे भाडं, फेअर ऑफ, मी जस्ट खाली लिहितो थोडंसं. ओके, इथं लिहित आहे, समोरचं जे आहे इथं लिहित आहे फेअर ऑफ रिक्षा इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स म्हणजे खर्च लागत आहे त्याला. बघा 1.5 किलो चहा घेते, 5 किलो साखर घेते आणि फेअर ऑफ रिक्षाचं भाडं लागून टोटल तिला किती लागत आहे तोच मी इथं राईट करत आहे. बघा आता सगळा खर्च आपल्याला दिलेला आहे, टोटल एक्सपेन्स चहा, साखर आणि भाडं असं सगळं मिळून तिला किती लागत आहे, 700. म्हणजे टोटल एक्सपेन्स टोटल खर्च जो खर्च लागत आहे
टोटल जो खर्च लागत आहे तिला तो किती लागत आहे 700 रुपीज. किती लागत आहे 700. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग आता बघा कॉस्ट ऑफ, आता हे कसं लिहायचं, द कॉस्ट ऑफ 1.5 kg. आता 1.5 kg कॉस्ट कसं लिहितो आपण, खर्च जो आहे किती कसं लिहायचा, तर आपल्याला माहिती आहे. सपोज आपण कन्सिडर करू, काय करू आपण कन्सिडर करू की शुगर कन्सिडर करू आपण की 1 kg, 1 किलो साखरची किंमत आहे 40 रुपये. किती आहे 40 रुपये. कन्सिडर करू आपण की 1 किलो साखरची किंमत किती आहे 40 रुपये. तर आपण जर सपोज 2 kg साखर, 2 kg शुगर काय केली परचेस केली, किती 2 kg, तर आपल्याला जे आहे कॉस्ट किती लागेल. ऑब्विसली जर 2 kg तुम्ही परचेस केली, विकत घेतली, तर आपल्याला किती लागेल 80 रुपीज लागेल ना. आणि 80 रुपीज इज द कॉस्ट. 80 रुपीज काय आहे कॉस्ट आहे. म्हणजे जर एका किलोची किंमत जर तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला टोटल क्वांटिटीची काढायची असेल, तर आपण काय करतो या दोघांचे मल्टिप्लिकेशन करतो. 2 × 40 = 80. म्हणजे तुम्हाला एका केजीची आणि जेवढे तुम्ही विकत घेसाल त्या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल, इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग सेम ॲज इट इज जेव्हा या इथं हे जे वर्ड दिलेलं आहे, या वर्डवरून तुम्हाला एक्झाम्पल इक्वेशन तयार करायचं आहे, तर कसं करसाल, जसं आपल्याला एका किलोची किंमत जर माहीत असेल, आपल्याला माहिती आहे एका किलोची किंमत किती इथं x आहे, आणि आपल्याला किती चहा घेतलेला आहे 1.5 किलो. म्हणजे तर त्या दोघांची आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. 1.5 किलो चहा घेतला आणि एका किलोची किंमत तुम्हाला माहिती आहे ती किती आहे x, म्हणजे या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय लिहायला लागेल तुम्हाला 1.5 kg × x. ओके, सेम तसंच 1 kg शुगरची तुम्हाला जे आहेत 1 kg शुगरची तुम्हाला किंमत दिलेली आहे y, आणि तुम्ही किती शुगर घेताय 5 किलो. ठीक आहे, तर या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. सो काय इथं 5y. 700 खूप दूर गेलं तर आपण जवळ ठेवू. ओके, समजलं. म्हणजे बघा नाही अजून याच्यामध्ये हे राहिलं फेअर फॉर रिक्षा. रिक्षाचं फेअर राहिलं आणि ते किती होतं आपला प्लस 50 रुपये इज इक्वल टू किती झालं 700. ओके, आता इथे तुम्हाला समजलं असेल ही जी आहेत हे एका किलोची किंमत x आणि टोटल क्वांटिटी आपण 1.5 किलो घेतली, या दोघांची तुम्ही काय कराल मल्टिप्लिकेशन. मग आता हे सॉल्व्ह करू आपण. आता तुम्हाला सांगितलेलं आहे 1 आणि हाफ मध्ये याच्यामध्ये कोणतं साईन आहे मल्टिप्लिकेशन. याला आपण असं लिहू 1/2 × x प्लस 5y. आता बघा आपण काय करतो लिनियर इक्वेशन तयार करताना व्हेरिएबल एका साईडला कॉन्स्टंट एका साईडला, सो या 50ला आपण त्या साईडला शिफ्ट करू. सो काय राहील मग इथं 700 - 50. ओके, सो दोघांचा इथं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 1 2 + 1/2 प्लस 5y इज इक्वल टू दोघांचं सबट्रॅक्शन केलं किती राहतं 650. ओके, 2 + 1 इथं x लिहायचा. ठीक आहे, हा x 2 + 1 3 3/2 प्लस 5y इज इक्वल टू किती राहील 650. आपल्याला हा जो फ्रॅक्शन जो आहे, हा जो फ्रॅक्शन आहे, आपल्याला हा फ्रॅक्शन पाहिजेत नाहीये. सो आपण काय करू, हा जो 2 आपल्याला पाहिजेत नाहीये, तर आपण काय करणार इथं, ठीक आहे, हा फ्रॅक्शन आपल्याला 2 जो आहे, हा फ्रॅक्शन मधला 2 पाहिजेत नाही, तर आपण काय करू डिवाइड बाय 2 करू. काय करू डिवाइड बाय 2 करू. 2 ने जर त्याला डिवाइड करसा तर काय भेटेल आपल्याला इक्वेशन काय भेटेल डायरेक्टली, थोडंसं वरती कुठलं डिवाइड बाय 2 केल्यावर काय होईल, इथे जर आपण त्या इक्वेशनला डिवाइड बाय 2 करू तर काय भेटेल आपल्याला डिवाइड बाय 2 केल्यावर हा 3 राहील 3x प्लस, कारण की आपल्याला डिवाइड बाय 2 प्रत्येक याला करावं लागेल. सॉरी डिवाइड बाय 2 नाही, मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लाय बाय 2 करू आपण. 2 ने जेव्हा मल्टिप्लाय करसाल तेव्हा हा 2 2 कॅन्सल होईल. इथं कोण राहील 3x, इथे 2 न मल्टिप्लाय केला इथे किती राहील 10y इज इक्वल टू इथं 2 न मल्टिप्लाय केला किती राहील 65 डबल 130 0. दिस इज अवर फर्स्ट लिनियर इक्वेशन. स्टुडंट दिस इज अवर फर्स्ट लिनियर इक्वेशन. आय होप हे सर्व कसं समजलं, हे कसं सॉल्व्ह केलं सर्वांना समजलं असेल. तर काहीच नाही आहे, सगळ्यात पहिले आपण कन्सिडर केलं 1 kg टीची किंमत, शुगरची किंमत, आणि अकाउंटिंग जसं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं होतं तसं आपण ते वर्डमध्ये एकदा राईट केलं. ठीक आहे, इथं द कॉस्ट ऑफ
कॉस्ट ऑफ हाफ के जी टी आणि कॉस्ट ऑफ 5 kg शुगर प्लस फेअर ऑफ रिक्षाचा फेअर इज इक्वल टू टोटल एक्सपेन्सेस. तेच आपण तिथं व्हॅल्यू पुट केल्या आणि फर्स्ट लिनियर इक्वेशन काय केलं आपण तयार केलं. आता जे आहेत आपण सेकंड लिनियर इक्वेशन जे आहे ते काय करू आपण तयार करू. मग सेकंड लिनियर इक्वेशन काय असेल बघा. सेकंड लिनियर इक्वेशन काय असेल आपण एक्झाम्पल रीड करू थोडंसं. आता बघा तिनं जे आहे शॉपमधून त्या व्यक्तीनं जे आहेत सामान परचेस केलं आणि ती घरी आली. मग घरी आल्यानंतर बघा काय होतं. देन शी रिअलाइज तिला समजलं बाय ऑर्डरिंग द ऑनलाईन. जर तिनं ऑर्डर केलं ऑनलाईनमध्ये ऑर्डर केलं तर काय होतं. देन गुड्स म्हणजे सामान कॅन बी बॉट विथ द फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम रेट किंवा सेम प्राईस. म्हणजे दुकानामध्ये हा चहा आणि साखर ज्या किमतीला तिला भेटत होतं त्याच किमतीमध्ये जे आहे तिला घरी ऑनलाईनमध्ये भेटत आहे. ऑनलाईनमध्ये ते सामान तिला भेटत आहे विथ द फ्री होम डिलिव्हरी चार्जेस पण लागत नाही. मग ऑब्विसली तिला सगळं घरी बसल्या सगळं भेटत आहे तर ती ऑनलाईन ऑर्डर करेल. म्हणून ती काय करत आहे नेक्स्ट मंथमध्ये जे आहेत नेक्स्ट मंथमध्ये शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन ऑर्डर काय करते प्लेस करते. मग त्या ऑर्डरमध्ये जे आहे ती जे काय घेते 2 kg टी घेत आहे आणि 7 kg शुगर घेते अँड द पेड ऑफ 880. म्हणजे 880 रुपयाचं जे आहे ते काय करते 2 किलो चहा आणि 7 किलो साखर घेत आहे. म्हणजे हेच काय असेल आपली सेकंड गिवन कंडिशन. मग याला पण सेम असं दिसतं जसं मी हे लिहिलेलं आहे जसं मी असं लिहिलेलं आहे याला पण आपल्याला तसंच लिहिता येतं. मी हे जे नेक्स्ट स्पेसवर काय करतो इथं हेच राईट करतो. काय लिहू बघा. द कॉस्ट ऑफ 2 kg टी प्लस 2 kg टी प्लस कॉस्ट ऑफ साखर किती घेतलेले 7 kg इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स टोटल खर्च. ओके. तर कॉस्ट ऑफ 2 kg एका केजीची किंमत माहिती आहे आपल्याला x आहे. म्हणजे इथं काय लिहिता येईल तुम्हाला 2 kg घेते म्हणजे इथं कसं लिहिसाल 2x प्लस हा प्लस साईन. तर कॉस्ट ऑफ 7 kg म्हणजे 7y इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स. पाहून घेऊ खर्च किती लागत आहे तिला. आता किती घेते 2 kg टी आणि 7 kg शुगर घेते आणि टोटल खर्च किती लागत आहे 880. किती लागत आहे 880. दिस इज अवर सेकंड लिनियर इक्वेशन. काय असेल आपलं सेकंड लिनियर इक्वेशन असेल. मग आता बघा फर्स्ट लिनियर इक्वेशन तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. हे तेच लिहिलेलं आहे. द कॉस्ट ऑफ 2 kg टी प्लस द कॉस्ट ऑफ 7 kg काय शुगर लिहू आपण 7 kg शुगर इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स पाहिजे तर टोटल खर्च. मग आता हे इक्वेशन भेटलं. माझा आपल्याला फर्स्ट इक्वेशन बघू काय आता 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. 3x प्लस 10y काय 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300. हे आपलं फर्स्ट इक्वेशन असेल. 3x प्लस 10y मी ते लिहून घेतलं कशासाठी कारण की आपल्याला समोर सॉल्व्ह करायचं आहे. मग आता बघा इथं 2 आहे इथं इक्वल टर्म तर आपल्याला कुठंच नाही भेटली. इथं 3x आहे इथं 2x आहे 10y 7y इक्वल टर्म आपल्याला भेटलेली नाही आहे. म्हणजे इथं आपल्याला इक्वल टर्म करावं लागतील हे इक्वेशन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. तर मग काय करसाल आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे कारण की आपण इथं एक्सला सेम करत आहे. एक्स टर्म जी आहे ते आपण काय करत आहे सेम इक्वल करत आहे. तर आपण काय करू या फर्स्ट लिनियर इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. मग त्याच्यासमोर लिहू नाव मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. आता हा जो 2 आहे या 2 ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करसाल आणि या सेकंड इक्वेशनला या इथे किती आहे एक्सचा कोएफिशिएंट किती आहे 3 या 3 ने मल्टिप्लाय करसाल. ओके. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 या इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करसाल तर डायरेक्ट तुमचं इक्वेशन काय भेटेल बघा 3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं किती राहिलं 6x हा प्लस साईन 2 ने इथं मल्टिप्लाय केलं किती राहील 20y इज इक्वल टू याला जर मल्टिप्लाय केलं 2 ने तर किती भेटेल तुम्हाला 2600. दिस इज अवर थर्ड इक्वेशन. ओके. नाउ
आता हे सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करसाल तुम्ही? आता इथं याला 2ने 3ने मल्टिप्लाय, इक्वेशन 1/2. मग आता या इक्वेशनला किती मल्टिप्लाय कराल? 3ने. इथे किती आहे? 3. त्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करसाल तुम्ही? 3ने मल्टिप्लाय करसाल. मग लिहिसाल मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं इक्वेशन? सेकंड नंबरचा बाय कितीने? 3ने. 3ने म्हणजे या सेकंड इक्वेशनला तुम्ही 3ने मल्टिप्लाय करत आहे. पहा एकदा व्यवस्थित, सेकंड इक्वेशन याला 3ने मल्टिप्लाय करत आहे. सेकंड इक्वेशन कोण आहे? हे. मग सोबत 2ला 3ने मल्टिप्लाय केलं किती राहतं? 6x. किती राहील? 6x प्लस साईड. या 7ला 3ने मल्टिप्लाय केला, 7 × 3 21y हा इज इक्वल टू, आता या 880ला 3ने मल्टिप्लाय करायचं. 3ने मल्टिप्लाय केलं, 3ने 0ला मल्टिप्लाय केलं 0. 8 त्रिक 24, 24 से 4, 8 2, 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशन किती येईल? दिस इज अवर फोर्थ लिनियर इक्वेशन. ओके, म्हणजे बघा आपण इक्वल टर्म भेटण्यासाठी काय केलं? आपण मल्टिप्लाय केलं. कशाने? 2ने आणि 3ने. भेटलं आपल्याला इक्वल टर्म. येस, इक्वल टर्म भेटलेली आहेत, दोघांची साईन सेम आहे. इथं आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करसाल? जो मोठा नंबर आहे तो पहिले लिहायचा. म्हणजे आपण काय करू? सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4 मधून ते सबट्रॅक्ट करू. म्हणजे आपण फोर्थ नंबरचं पहिले राईट करू. 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640. ओके, आणि नेक्स्ट थर्ड नंबरचं लिहिसाल. थर्ड नंबरचं कोणतं आहे? 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. लिहिलं. दोघांचं सबट्रॅक्शन करतो. आणि सबट्रॅक्शन करत असताना जे आहेत, सबट्रॅक्शन करताना आपण जे सेकंड लिनियर इक्वेशन आहे त्यांचं साईन काय करतो? आपण चेंज करतो. इथं प्लस येतं काय होईल? मायनस. प्लस येतं काय होईल? मायनस. प्लस येतं काय होईल? मायनस. हां, ठीक आहे. लक्षात ठेवा, आता हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं हे आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये जे आहेत, फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपण शिकलेलो आहेत. ओके, मग बघा सबट्रॅक्शन. प्लस 6 मायनस 6 गेट कॅन्सल. सो 21 मधून 20 गेले किती राहतं? y इज इक्वल टू, दोघांचं सबट्रॅक्शन केले किती राहतं? 40. सो स्टुडंट वी गेट, ठीक आहे, डायरेक्टली जे आहेत, डायरेक्टली आपल्याला काय भेटलेलं आहे? y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. y इज इक्वल किती भेटलं आपल्याला? 40. मला y ची भेटलेली आहे, x ची फाइंड करायची, तर काय करसाल? पुट y इज इक्वल टू 40 इन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायची? कोणते पण ठेवा, जे सगळ्यात सिंपल इक्वेशन असेल ते. मग सिंपल इक्वेशन तर हे तर काही वाटत नाही याच्यामध्ये. सेकंड सिंपल इक्वेशन कोणतं आहे? हे घेऊ आपण सिंपल इक्वेशन. इन घेऊ सेकंड मध्ये. सेकंड मध्ये ठेवू आपण. सेकंड मध्ये ठेवला तर इक्वेशन लिहून घेऊ पहिले. 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. मग आता इक्वेशन y ची व्हॅल्यू इथं 40 ठेवसाल, म्हणजेच काय येईल? 2x प्लस 7 इंटू 40 इज इक्वल टू किती राहील ते? 880. सो 2x प्लस 7ला 40 मल्टिप्लाय करसाल तेव्हा काय राहील आपला आन्सर? आपलं जे आन्सर असेल ते किती असेल? 280 इज इक्वल टू 880. हा 280 प्लस येते, त्या साईडला गेला मायनस होईल. सो काय राहील? 2x इज इक्वल टू 880 मायनस 280. सबट्रॅक्शन केलं तर काय राहील? 2x इज इक्वल टू, जेव्हा सबट्रॅक्शन केलं आपण तर काय राहील इथं? 280 600 किती राहील? 600 700. हा 0, 8 मधून 8 गेला 0 आणि 2 मधून 6 गेले 600. किती राहील तिथं? 600 राहील. x इज इक्वल टू, ठीक आहे, या 2, हा जो 2 आहे या 2 ने जर डिवाइड केलं किती राहील? 600/2. ठीक आहे, वी गेट द व्हॅल्यू ऑफ x. x इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला? 300. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटलेली? आपल्याला 300 भेटलेली आहे. y ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 40. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बोर्ड एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करता, तर वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर जे आहेत ते वर्डमध्ये राईट करायचं आहे. जर तुम्ही हे असं लिहिलेलं नाही तर तुमचे डेफिनेटली मार्क्स कटतील. म्हणून सांगत आहे की त्याला हाफ मार्क्स असतो बोर्ड एक्झाममध्ये. म्हणून तुम्हाला जे आहेत वर्ड एक्झाम्पल जे आहेत, वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ते लिहायचं आहे तुम्हाला. द कॉस्ट ऑफ
1 kg, द कॉस्ट ऑफ 1 kg टी, आपण जे आहेत 1 kg टी, and next same as it is 1 kg of 1 kg sugar, 1 kg शुगर जी काय असेल तर. आता शुगरची किंमत जी आहे आपण y घेतलेली आहे. शुगरची किंमत भेटली आपल्याला y इज इक्वल टू 40, कारण की शुगर आपण काय घेतलेला y घेतलेला आहे. ठीक आहे. 1 kg, द कॉस्ट ऑफ 1 kg शुगर बी 40 रुपीज अँड द कॉस्ट ऑफ 1 kg टी इज रुपीज 300. ओके, हे तुम्हाला असं व्यवस्थित काय करायचं, तुम्हाला हे फायनल आन्सर काय करायचं आपल्याला राईट करायचं. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल की कसं राईट करता म्हणून. ओके, येस, तुम्हाला लागत असेल तुम्ही स्क्रीनशॉट जे आहेत ते घेऊ शकता. हे झालं आपला सेकंड नंबर एक्झाम्पल सॉल्व. नाव आता थर्ड नंबरचं बघा. थर्ड नंबरचं काय दिलेलं आपल्याला, थर्ड नंबरचं काय दिलेलं आपल्याला, टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स. टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स, नोट्सचा नंबर आपल्याला करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड. आता इथं पण एक ॲक्टिव्हिटी बेस सारखं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे बघा, सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ 100 रुपीज आणि वाय नोट्स ऑफ 50 रुपीज. ओके, मग आता तसं दिलेलं आहे आपल्याला डायरेक्टली. आता काय दिलेलं आहे की जी अनुष्का आहे तिच्याकडे 100 रुपीजच्या एक्स नोट्स आहेत. ओके, आणि 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, म्हणजेच काय आपल्याला काय दिलेलं आहे हे समजून घ्या पहिले. की सपोज कन्सिडर करू आपण की जे आहेत 100च्या नोट्स, 100च्या ज्या आहेत 5 नोट्स तिच्याकडे आहेत. किती आहेत, 100च्या किती नोटा आहेत, 5 नोटा. म्हणजे टोटल मनी जे आहे, टोटल कॉस्ट, टोटल जे मनी आहे, टोटल तिच्याकडे किती असतील, डेफिनेटली 100च्या 5 नोटा आहे म्हणजे तिचे टोटल पैसे जे आहे, टोटल मनी किती असतील, टोटल मनी जे आहे ते किती असेल, ऑब्विसली 500 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला 50 रुपीजच्या वाय नोट्स आहेत. 50 रुपीजच्या आपण कन्सिडर करू, 50 रुपीजच्या त्या अनुष्काकडे 10 नोट्स असतील. किती नोटा आहेत, 10 नोटा. 50 रुपयाच्या 10 नोटा आहे म्हणजे टोटल तिच्याकडे मनी किती असेल, टोटल जर मनी बघितली आपण, टोटल मनी किती असेल, ऑब्विसली 500 रुपीज असेल ना. असं असू शकतं. इथं आपल्याला माहित नाही नेमका की ज्या आहेत 100 रुपीच्या नोट्स किती आहेत आणि 50 रुपीच्या नोट्स किती आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण काय घेतलेलं आहे, एक्स आणि वाय. 100 रुपीच्या किती नोट्स आहे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. 50 रुपीच्या किती नोट्स आहे आपल्याला माहिती नाही, कन्सिडर केलेलं आहे आपण. ठीक आहे, मग आपण ते तिथं राईट करू आन्सरमध्ये. कन्सिडर, ऑब्विसली तर कन्सिडर केलेलं आहेच ऑलरेडी, आपण डबल राईट करत आहे. कन्सिडर द अनुष्का had x number of notes. बघा, x number of notes of 100 rupees. 100 रुपीज म्हणजे आता विषय पहा, मी या स्टेटमेंटला व्यवस्थित राईट केलेलं आहे. अनुष्का हॅड एक्स नंबर ऑफ नोट्स, म्हणजे नंबर ऑफ नोट्स किती तिच्याकडे, एक्स. किती रुपीजच्या, 100 रुपीजच्या. 100 रुपीजच्या तिच्याकडे काय आहेत, एक्स नोट्स आहेत. म्हणजे इथं आपण कन्सिडर केलेलं आहे 100 रुपीजच्या, 100 रुपयाच्या किती नोट्स आहेत तिच्याकडे, 5 रुपये, 5 नोटा. 100च्या किती आहे, 5 नोटा आहे. आता इथं आपल्याला 100च्या किती नोटा आहे माहिती नाही, म्हणून आपण एक्स कन्सिडर केलं. सेम ॲज इट इज द अनुष्का हॅड, सेम स्टेटमेंट लिहिसाल. अनुष्का हॅड वाय नंबर ऑफ नोट्स, वाय नंबर ऑफ नोट्स ऑफ कितीच्या, 50 रुपीजच्या. 50 रुपीजच्या नोट्स किती आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण कन्सिडर केलं वाय नोटा तिच्याकडे आहे. म्हणजे इथं आपण कन्सिडर केलं होतं की 10 नोटा 50च्या आहेत. ओके, माझा समोर काय दिलेलं आहे बघा, ही आपल्याला दिलेली आहे कंडिशन 1. ही जी आपल्याला गिवन कंडिशन फर्स्ट दिलेली आहे, फर्स्ट गिवन कंडिशन 1. ओके, ही या फर्स्ट गिवन कंडिशन आपल्याला लिनियर इक्वेशन 1 तयार करायचं आहे. आणि ही आपल्याला दिलेली आहे सेकंड गिवन कंडिशन. कोणती, सेकंड गिवन कंडिशन. की या सेकंड गिवन कंडिशन आपल्याला काय तयार करायचं आहे, सेकंड लिनियर इक्वेशन तयार करायचं. म्हणजे ही फर्स्ट गिवन कंडिशन एक लिनियर इक्वेशन तयार करेल,
सेकंड लिनियर इक्वेशन काय होईल, तयार होईल. ओके, मग आता बघा फर्स्ट लिनियर इक्वेशन कसं तयार करायचं. ओके, मग आता इथे मी राईट करत आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट गिवन कंडिशन. मग काय म्हणते फर्स्ट गिवन कंडिशन बघा. अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद as डिनॉमिनेशन मेन्शन अबाव. म्हणजेच आनंदकडून जे आहेत तिला किती भेटलेले पैसे, 2500 रुपीज. ओके, मग आता 2500 रुपीज म्हणजे तिच्याकडे 100च्या जेवढ्या नोटा आहेत, ठीक आहे, आणि 50च्या जेवढ्या नोटा आहेत त्या सर्वां मिळून तिच्याकडे जे अनुष्काकडे जे आहेत किती रुपीज आहेत, 2500 रुपीज. मग आता कसं लिहायचा बघा, इक्वेशन सिंपल आहे. कसं लिहायचं बघा, सगळ्यात पहिले बघा हे जे आहेत हे तुम्ही कसं लिहिलं, 100 रुपीजच्या 5 नोटा तिच्याकडे आहेत, 100 रुपीच्या 5 नोटा तिच्याकडे आहेत. टोटल पैसे तिच्याकडे किती आहेत, 500 रुपीज. हे कसं काढलं तुम्ही, या दोघांची काय केली, मल्टिप्लिकेशन. म्हणजे तिच्याकडे 100 रुपीजच्या 5 नोटा आहेत, तर टोटल तिच्याकडे किती पैसे आहेत, 500 रुपीज. कसं फाइंड केलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून. तर सेम आपल्याला इथं हे करायचं आहे, सेम करायचं इथं. काय करायचं इथं, या एक्सचं आणि या 100चं आपल्याला काय करायचं इथं मल्टिप्लिकेशन, की जेव्हा आपल्याला काय भेटेल, जे आहेत इक्वेशन तयार करतील. म्हणजे काय, 100च्या त्याच्याकडे किती नोट्स आहेत, एक्स नोट्स. 100च्या किती नोट्स आहेत, एक्स नोट आहेत, म्हणून आपण कसं लिहू, 100x. ओके, आणि 100च्या आणि 50च्या दोघां मिळून तिच्याकडे किती पैसे आहेत, 2500 रुपीज. म्हणजे आपण इज इक्वल टू लिहू 2500. ओके, सेम असंच 50 रुपयांच्या वाय नोट आहेत, 50 रुपयांच्या वाय नोट आहेत, म्हणजे या दोघांचे आपण काय करू इथं मल्टिप्लिकेशन, प्लस 50 इंटू वाय. ओके, हे सर आपलं फर्स्ट लिनियर इक्वेशन. पण याला 15 डिवाइड करता येतं आपल्याला, म्हणून आपण काय करू, डिवाइड बाय 50. डिवाइड बाय 50 करू. 15 जर डिवाइड करायचा राहिला तर काय राहील बघा, 15 डिवाइड केल्यावर इथं राहील 2x. काय राहील 2x. हे करताय सर्वांना डिवाइड बाय 50 केलं तर इथे किती येईल, 2x प्लस 15 डिवाइड केलं इथं राहील y. 15 डिवाइड इथं केलं 0 0 आणि 50 राहील. हा 0 0 वेट कॅन्सल, 5 ने 25 डिवाइड केलं 5 राहतं. दिस वी कॉल्ड ॲज फर्स्ट लिनियर इक्वेशन. काय भेटलं आपल्याला, फर्स्ट लिनियर इक्वेशन. ओके, आय होप समजलं असेल. मग आता आपण ही आपल्याला काय दिलेली आहे, सेकंड गिवन कंडिशन दिलेली आहे ही, आणि जेव्हा आपण काय करू, सेकंड लिनियर इक्वेशन काय करू आपण तयार करू. ओके, बघा सेकंड लिनियर इक्वेशन्स काय दिलेलं आहे बघा. मग इथे लिहू आपण अकॉर्डिंग टू सेकंड गिवन कंडिशन. काय दिलेलं आहे सेकंड गिवन कंडिशन, if Anand would have given her the amount of interchanging the notes. काय दिलेलं आहे, interchanging the notes. This is important point. हा जो आहे हा काय आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे, इंटरचेंजिंग द नोट्स. नोट्स कशा आहे, इंटरचेंज झालेल्या आहे. इंटरचेंज म्हणजेच काय, पहिले तर तिच्याकडे 100च्या नोटा किती असतील, एक्स असतील, आणि 50च्या नोटा काय असतील, वाय असतील. तर या नोटा काय केल्या त्यांना, नंबर ऑफ नोट्स काय केलेल्या, एक्सचेंज केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, एक्सचेंज. म्हणजे सपोज पहिले जर तिच्याकडे जे आहेत 100च्या किती 10 नोटा असतील आणि 50च्या कन्सिडर करत आहे आपण, 50च्या किती नोटा असतील, 20 नोटा असतील. तर आता त्याने काय केलेलं आहे, एक्सचेंज केलेलं आहे. काय केलेलं आहे, एक्सचेंज. पहिले 100च्या 10 नोटा होत्या आणि 50च्या 20 नोटा होत्या. त्यानं काय केलं, एक्सचेंज केलं. म्हणजेच तिच्याकडे जे आहेत 50च्या 20 नोटा होत्या का, मग आता त्यानं काय केलं, आता जे काय केलं असेल त्यानं, की 100च्या नोटा किती दिलेल्या आहेत त्याच्याकडे, 20 नोटा दिल्या. पहिले 50च्या 20 होत्या का, मग हे एक्सचेंज केलं. हे एक्सचेंज केलं म्हणजेच काय, 100च्या आता किती नोटा दिल्या असेल, 20 नोटा. आणि पहिले 100च्या 10 नोटा होत्या, तर म्हणून आता 50च्या किती दिल्या, 10 दिल्या. म्हणजे हा जो नंबर काय केलेला हा एक्सचेंज केलेला. ठीक आहे, हा 10 आणि हा 20 याला काय केलं, एक्सचेंज केलं. म्हणजे समजलं असेल तुम्हाला, पहिले 100च्या 10 नोटा होत्या, 50च्या 20 नोटा होत्या, त्या दोन नंबरला एक्सचेंज केलेलं आहे. आणि आता सेकंड गिवन कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, 100च्या नोटा किती आहेत, 20, आणि 50च्या ज्या नोटा आहेत त्या किती आहे, 10. म्हणजे हे जे दोन नंबर काय केले, एक्सचेंज. हा 20 वरती नेला, हा 10 खाली आणला, तेच केलं.
ओके, मग तेच आपल्याला लिहायचं गिवन कंडिशनमध्ये. अकॉर्डिंग सेकंड गिवन कंडिशन जी आहे ती काय, हेच आहे की एक्सचेंज केलेलं आहे कोणाला, 100 आणि 50ला. फक्त तुम्ही इथं जे आहे काय करायचं आहे, या वायला इथं प्लेस करायचं आहे आणि या एक्सला इथं प्लेस करायचं आहे, बाकी काहीच नाही. कारण की त्यांना नंबर ऑफ नोट्स काय केलेले आहेत, इंटरचेंज. हा वाय इथं लिहायचा आहे, हा एक्स इथं लिहायचा आहे, बस. ठीक आहे, मग आता किती रक्कम त्याच्याकडे होईल, रक्कम किती किती होईल, अनुष्का वुड हॅव रिसीव्ड 500 रुपीज लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. म्हणजे पहिले जे काही जेवढी किंमत होती त्याच्यापेक्षा 500 रुपये कमी. कधी, नोट एक्सचेंज केल्यावर. मग नोट एक्सचेंज केल्यावर काय येईल इक्वेशन बघा, 100 इथं 100 लिहिसाल, हा वाय इथं जाईल, हा एक्स इथं येईल, म्हणजे लिहिसाल 100y प्लस काय 50x इज इक्वल टू काय केलं, नोट्सचं एक्सचेंज केलं. मग नोट्स एक्सचेंज केल्यावर तिचे की जेवढे पहिले पैसे होते त्याच्यापेक्षा 500 रुपये कमी आहे. मग जेवढे पैसे एवढे होते 2500 रुपीज, 500 कमी म्हणजे किती असतील, ऑब्विसली 2000 रुपीज. किती असतील, 2000 रुपीज तिच्याकडे प्रेझेंट असतील. ओके, आय होप हे सेकंड लिनियर इक्वेशन सर्वांना समजलं असेल. समजलं, फक्त काहीच नाही केलं, या एक्स आणि वायला एक्सचेंज केलं. एक्सचेंज केल्यामुळं ही टोटल रक्कम जी आहे ती पण चेंज होईल. ती कितीने चेंज झाली, तर 500 लेस आहे म्हणून किती झाले, ते 2000 रुपीज झाले. ओके, नंतर बघा आता, मग आता इथं अगेन डिवाइड बाय 50 करू आपण. डिवाइड बाय 50, 15 जर याला डिवाइड केलं तुम्ही तर काय राहील, 2y प्लस एक्स इज इक्वल टू 15 डिवाइड केलं इथं 0 0 40 राहील. किती राहील, 40. इक्वेशन नंबर काय म्हणता याला, याला इक्वेशन या एक्सला आपण शिफ्ट करू या साईडला. ठीक आहे, याला शिफ्ट करू आपण, एक्स प्लस 2y असं लिहू इज इक्वल टू 40. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. आहे का काही सेम फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये, नो. इथं हे इक्वेशन आहे, इथं इक्वेशन आहे, सेम नाही आहे. म्हणून आपण काय करू, या इक्वेशनला इथं 2x कॅन्सल करण्यासाठी किंवा एक्स कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, काही पण केलं चालतं. इथं 2x आहे, इथं x आहे, काय कॅन्सल करायचं ह्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर एक्स कॅन्सल करायचं असेल तर या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. एक्स कॅन्सल करायचं असेल तर काय करता, कोणतं इक्वेशन कट करू आपण. ठीक आहे, यालाच आपण कट करू, या हे आपण राईट करू, या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, किंवा या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करू, काहीही चालतं. तर आता आपण या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2, याच इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करत आहे. 2ने मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल आपल्याला, हा भेटले तर 2y, सो 2x प्लस 4y इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला इथं 80. किती भेटेल आपल्याला 80. दिस वी कॉल इक्वेशन नंबर थर्ड भेटलं. आता इथं बघा, इथं 2x आहे, इथं 2x आहे, x काय केला आपण, सेम केला. म्हणजे इथं सेम केला, इथं आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. सो लिहा असं, सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं लिहिसाल, पहिले हे लिहू आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 म्हणून काय करत आहे आपण, सबट्रॅक्ट करत आहे. सो पहिले 3 नंबर, पहिले फ्रॉम 3 म्हणजे 3 पहिले लिहिसाल, 2x प्लस 4y इज इक्वल टू 80. नंतर कोण लिहू आपण, हे इक्वेशन राईट करू, 2x प्लस y इज इक्वल टू 50. करता येईल आपल्याला. सबट्रॅक्शन करायची, अगेन साईन चेंज, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ओके, सो बोथ गेट कॅन्सल. इथे किती राहील, 3y इज इक्वल टू, दोघांना सबट्रॅक्शन केला किती राहील 30. दोघा 80 मायनस 50 किती राहील 30. सो आपण नेक्स्ट पेज सॉल्व करू. 3y इज इक्वल टू काय आला, 30 आला. ओके, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. 3y इज इक्वल टू 30. मग ॲड करू आपण, 3y इज इक्वल टू 30 आला. सो हा y इकडे जर आपण या 3ला तर मल्टीवाईडमध्ये इकडे आला डिवाईडमध्ये जाईल. सो 30/3. सो y इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला y ची किंमत जी आहे ती भेटलेली आहे, y इज इक्वल टू 10. सो वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ची व्हॅल्यू फाइंड करू आपण. y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 10 भेटली, y ची व्हॅल्यू जर 10 भेटली तर x ची किंमत फाइंड करू. x ची जेव्हा फाइंड करता येईल तुम्हाला, मग लिहू असं इक्वेशन 1 मध्ये पुट करू.
2x plus y is equal to 50. 2x y is equal to 50. ठीक आहे, इक्वेशन डिवाइड असं लिहू आपण. Put y is equal to 10 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे? 2x plus y is equal to 50 आहे का? आहे. ठीक आहे, 2x plus y is equal to 50. 50 मध्ये पुट करू आपण. y is equal to 10, so 2x plus 10 is equal to 50. हा प्लस आहे तिकडे मायनस होईल, सो 2x is equal to 50 minus 10. दोघांचं सबट्रॅक्शन करू, किती राहील ते 40. 50 मधून 10 गेला 40 राहतं. x is equal to 2. हा 2 इथं मल्टिप्लाय मध्ये इकडेला डिवाइड मध्ये जाईल, सो x is equal to 2.2. सो x is equal to 20. x ची व्हॅल्यू किती आली आपली? 20 आली. म्हणजे आपल्याला ज्या 100 रुपीच्या नोट्स होत्या, x ची व्हॅल्यू म्हणजे 100 रुपीज, म्हणजे 100 रुपीच्या नोट्स किती होत्या? 100 रुपीज नोट्स असं लिहू आपण. 100 रुपीच्या नोट्स होत्या. 100 रुपयांच्या जेवढ्या नोट्स होत्या त्या किती होत्या? 20 होत्या. 100 रुपयाच्या नोट्स किती होत्या? 100 रुपीच्या नोट्स किती होत्या? 20. आणि 50 रुपीच्या नोट्स ह्या होत्या 10. 50 रुपीज नोट्स ज्या होत्या त्या किती होत्या? 20 होत्या, सॉरी 10 होत्या. किती होत्या? कारण वाय कायची किंमत होती 50 रुपीज नोट्सची, किती होत्या? 10 होत्या. मग आपण स्टुडंट एखाद्या वेळेस कन्फ्युजन होतं की आपलं आन्सर जे ते करेक्ट आहे की रॉंग आहे, ते तुम्हाला इथून फाइंड पण करता येतं. इथून तुम्हाला फाइंड करता येतं, कारण की ते एक्स आणि वायची व्हॅल्यू तुम्ही कुठे पुट करा? इक्वेशनमध्ये पुट करा. सपोज हे फर्स्ट इक्वेशन आहे, इथं जे पुट करून बघा येतं की नाही आन्सर. इथं जे आन्सर येतं की नाही हे पुट करून जर बघितलं तुम्ही, तुम्हाला आन्सर भेटेल. बघा 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 20. एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली किती आहे? 20. सो बघा आता 2 इंटू 20 प्लस वायची व्हॅल्यू किती आहे? 10 इज इक्वल टू किती आहे? 50. LHS इज इक्वल टू RHS आला पाहिजेत. सो 40 प्लस 10 इज इक्वल टू 50. सो 50 इज इक्वल टू 50. म्हणजे स्टुडंट आपण जे आन्सर फाइंड केलेलं आहे ते करेक्ट आहे की रॉंग आहे हे आपल्याला चेक करून पण पाहता येतं. म्हणजे इथे जर LHS इज इक्वल टू RHS आलेलं आहे म्हणजे आपला आन्सर काय असेल? करेक्ट असेल. ओके, आय होप स्टुडंट सर्वांना हे समजलं असेल. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं बघा. द प्रेझेंट एज. इथं अगेन फाइंड देअर एजेस. देअर म्हणजे 2% डेफिनेटली असतील. देअर आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. देअर आहे, देअर म्हणजे 2% असतील. तर कोण पर्सन आहे मग? एक मनीष आहे आणि सविता आहे. ठीक आहे, यांचं तुम्हाला काय घ्यायचं आहे? देअर प्रेझेंट एज. म्हणजे आपल्याला दोघं बघा, इथं मनीष आणि सविता एक 2% आहे आणि 2%चं एज किती आहे हे आपल्याला काय केलेलं आहे? विचारलेलं आहे. मग आता तुम्हाला मनीष आणि सविता यांचं एज माहिती आहे का आपल्याला? नो, आपल्याला ते माहिती नाही. मग आपण कन्सिडर करू. काय करू आपण? कन्सिडर. काय करू आपण? कन्सिडर करू. काय करू? कन्सिडर द प्रेझेंट एज. द प्रेझेंट एज ऑफ कोणी पहिला पर्सन? मनीष. बी एक्स इयर. आपण कन्सिडर करू. मनीषचा एज आपल्याला माहिती नाही ना किती आहे, तर आपण काय म्हणू? एक्स इयर आहे. किती आहे? एक्स इयर. सेम ॲज इट इज द प्रेझेंट एज ऑफ नेक्स्ट कोण आहे? सविता. सविता बी किती? सविताचा एज माहिती नाही आपल्याला म्हणून आपण म्हणू वाय इयर. ओके, मनीष आणि सविताचा एज आपल्याला फाइंड करायचं आहे आणि ते किती आहे, त्यांचं एज किती आपल्याला माहिती नाही म्हणून आपण कन्सिडर करू एक्स आणि वाय कन्सिडर करू. ओके, नेक्स्ट मग आता सेम अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू द फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलेलं आहे? अकॉर्डिंग टू फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला बघा. अगेन व्यवस्थित एक्झाम्पल रीड करायचं आणि जे एक्झाम्पलमध्ये जे साईन दिलेले आहे ते साईन इथं यूज करायचं. बघा प्लस दिलेलं आहे. प्लस आहे म्हणजेच काय असेल? सम आहे. सम आहे. सम हा वर्ड आला की कोणतं साईन यूज करायचा? प्लस. सम आहे म्हणजे 2 नंबरची असेल, डेफिनेटली असेलच. सम आहे म्हणजे 2 नंबरची असेलच. कोणाची? तर प्रेझेंट एज ऑफ मनीष. प्रेझेंट एज ऑफ मनीष
मनीषचं प्रेझेंट एज किती घेतलेलं आपण एक्स, तो एक्स लिहू. नेक्स्ट सविताचं प्रेझेंट एज किती घेतलेलं आहे वाय. म्हणजे आपण सम करत आहे कोणाची, या प्रेझेंट एज ऑफ मनीष आणि सविताचे. मनीषचं एज घेतलेलं आहे आपण एक्स, इथे घेतलेलं ना, मनीषचं एज एक्स, सविताचं वाय इज इक्वल टू वाय. नेक्स्ट काय दिलं आपल्याला इज म्हणजे आपल्याला माहिती आहे इज इक्वल टू म्हणजे आपलं इज असलं म्हणजे आपण कोणतं साईन यूज करतो, इज इक्वल टू किती राहील 33. ओके. फक्त स्टुडंट काय करायचं आहे, व्यवस्थित एक्झाम्पल रीड करायचं आहे आणि त्याच्यानुसार हे राईट करायचं आहे. ओके. हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 1. नाव सेकंड बघा. सेकंड काय दिलेलं आहे, मनीष एज 3 years ago. 3 वर्षाच्या आधीचं एज म्हटलेलं आहे, म्हणून बघा आपल्याला 3 वर्षा आधीचं एज आपल्याला फाइंड करावं लागेल. असं लिहू आपण, द 3 year ago मनीष 3 year ago मनीष एज, जे मनीषचं जे एज असेल ते किती असेल. तुम्ही मला सांगा, प्रेझेंट एज एक्स आहे आता आहे, तर 3 वर्षा आधी काय असेल, असं हे समजण्यासाठी असं बघू आपण. सपोज प्रेझेंट एज जे आहे ते किती असेल 30 असेल. मनीषचं प्रेझेंट एज कन्सिडर करू ते किती आहे 30 वर्षाचा आहे. मग 3 वर्षा आधी किती असेल, ऑब्विसली 27चा असेल ना. आताचं एज जे मनीषचं आहे ते 30 वर्ष आहे, तर 3 वर्षा आधी किती असेल 27 असेल. कसं केलं तुम्ही, या 30 मधून 3 वर्ष काय केले सबट्रॅक्ट केले, तुम्हाला हा हे एज भेटलं. ठीक आहे. सेम असंच. किंवा एक जे अजून एक एक्झाम्पल पहा. सपोज मनीषचं एज कन्सिडर करू की जे किती आहे 25 आहे आता किती आहे 25. आणि जर तुम्हाला विचारलं की 3 वर्षा आधी किती असेल, तर ऑब्विसली किती असेल ते 22 असेल. कसं काढलं तुम्ही ते, यातून 3 काय केलं तुम्ही सबट्रॅक्ट केलं. सेम तसंच मनीषचं एज आपल्याला एक्स माहिती आहे, मग 3 वर्षा आधीचं काढायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल, या एक्स मधून या 3 वर्षा आधीचं काढायचं आहे, तुम्हाला या एक्स मधून 3 सबट्रॅक्ट करावं लागतील. एक्स मधून काय करावं लागतील 3 सबट्रॅक्ट करावं लागतील. क्लिअर आहे. लक्षात ठेवा, अगो म्हणजेच आधीचं एज फाइंड करायचं तुम्हाला, तर सबट्रॅक्शन करावं लागेल. सेम तसंच 3 वर्षा आधीचं सविताचं एज पण तुम्हाला काढावं लागेल. सविताचं एज 3 वर्षा आधीचं, सविताचं एज आताचं किती आहे वाय, 3 वर्षा आधी किती असेल वाय मायनस 3. ओके, क्लिअर आहे. ओके. नाउ आता आपलं अकॉर्डिंग टू सेकंड गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड गिवन कंडिशन. सेकंड गिवन कंडिशन काय दिलेली आहे भाऊ. ओके, सेकंड गिवन कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, काय दिलं बघा. मनीष एज 3 years ago, 3 वर्षा आधीचं मनीषचं एज किती आहे एक्स मायनस 3. लिहू आपण तिथं एक्स मायनस 3. ठीक आहे, लिहिलं एक्स मायनस 3. वॉज जेव्हा येईल तेव्हा वॉज म्हणजेच इज असेल किंवा वॉज असो, तेव्हा तुम्हाला इज इक्वल टू यूज करायचं आहे. इज इक्वल टू नेक्स्ट 4 टाइम्स म्हणजेच काय असतं मल्टिप्लिकेशन. 4 टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. द एज ऑफ सविता. आता बघा, जर मनीषचं तुम्ही 3 वर्षा आधीचं घेतलेलं आहे, तर सविताचं पण तुम्हाला 3 वर्षा आधीच घ्यावं लागेल. ओके, कारण की एज तुम्ही दोघांचं कंपॅरिझन करत आहे. काय करत आहे कंपॅरिझन. जर 3 वर्षा आधीचं घेते तर दुसऱ्याचं एज पण तुम्हाला 3 वर्षा आधीच घ्यावं लागेल. इथं मिस्टेक करायची नाही. एज ऑफ सविता म्हणजे तुम्ही जर वाय लिहिलं तर तुमचं आन्सर काही रॉंग येईल. म्हणून लक्षात ठेवायचं, एजचे जेव्हा एक्झाम्पल असतात, जर एकाचं एज समोरचं घेतलं तर दुसऱ्याचं पण तुम्हाला समोरचं घ्यावं लागेल. एकाचं पाठीमागचं घेतलं तर दुसऱ्याचं तुम्हाला पाठीमागचं घ्यावं लागेल. ओके, म्हणून इथे तुम्हाला दोघांचं एज काय घ्यावं लागेल 3 years आधीचं, म्हणजेच काय येईल वाय मायनस 3. बस, मग आता हे सॉल्व करा. या 4ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं या वायला आणि 3ला. हा एक्स मायनस 3 ॲज इट इज, बघा एक्स मायनस 3 या 4 इंटू वाय 4y, हा मायनस साईन 4 इंटू 3, कारण या 4ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं पूर्ण ब्रॅकेटला. सो किती येईल
12. सो हा प्लस आहे, 4y प्लस आहे, या साईडला शिफ्ट करू, या 3ला आपण त्या साईडला शिफ्ट करू, कॉन्स्टंट त्या साईडला, व्हेरिएबल एका साईडला. सो x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 12 प्लस 3. ओके, सो x मायनस 4y इज इक्वल टू किती राहील इथं, मायनस 8, हा मायनस 12. ठीक आहे, हा प्लस होईल, मायनस 12 प्लस 3, 12 नाही राहणार, 8 नाही राहणार, 9 राहील. ठीक आहे, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. सो आता फर्स्ट इक्वेशन हे भेटलेलं आहे, सेकंड इक्वेशन ते भेटलं, इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणजे इथं आपण हे सॉल्व्ह करू शकतो. इक्वल टर्म भेटलेली आहे ते आपण काय करतो, सॉल्व्ह करू शकतो. मग काय लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन कोणते लिहित चालतं, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड करू, सेकंड फ्रॉम 1 मधून जे आहे सेकंड सबट्रॅक्ट करू, म्हणजे काय लिहिसाल तुम्ही, x प्लस वाय इज इक्वल टू 31, आणि नंतर लिहिसाल x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. ओके, त्यांची सबट्रॅक्शन करत आहे, आणि सबट्रॅक्शन करताना आपण सर्वांची साईन काय करतो, चेंज. याची मायनस येतं काय होईल, प्लस येतं का मायनस होईल, मायनस येतं प्लस, मायनस येतं प्लस, सर्वांची साईन काय होईल इथं, चेंज. सो प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, y प्लस 4y किती होईल, 5y इज इक्वल टू, दोघांची ॲडिशन किती राहील इथं, 40, 5y इज इक्वल टू 40. हे असं भेटेल आपल्याला. ओके, मग आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. 5y इज इक्वल टू 40. सो हा 5 इकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू किती राहील, 40/5. ओके, सो वेळ डिवाइड केलं, सो y इज इक्वल टू 8 इयर्स. हे भेटलं आपल्याला y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू फाइंड करायला पण. ठीक आहे, काय करू आपण, पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन, y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन काय आहे, पाहून घेऊ एकदा. x प्लस वाय इज इक्वल टू 31, x प्लस वाय इज इक्वल टू 31, x प्लस वाय इज इक्वल टू 31. ओके, सो y ची व्हॅल्यू 8, 31 टू x, हा प्लस 3 किलो मायनस होईल, सो काय येईल, x इज इक्वल टू 31 मायनस 8. सो ठीक आहे, x इज इक्वल टू 30 केलं किती राहिलं इथं आता, 1 7 23, किती राहील, 23. सो x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 23. इथं पण सेम तसं लिहायचं तुम्हाला. द प्रेझेंट एज ऑफ सविता, कोण होता, मनीष एज, मनीषचं जे आहे प्रेझेंट एज, असं तुम्हाला जसं लिहायचं आहे, तर प्रेझेंट एज ऑफ मनीष, प्रेझेंट एज ऑफ मनीष. ठीक आहे, प्रेझेंट एज ऑफ मनीष. ठीक आहे, ते किती लिहायचं तुम्हाला, एज किती आहे, तो 23 वर्षाचा आहे, 23 इयर्स. अँड नेक्स्ट प्रेझेंट एज ऑफ सविता, ते किती असेल, तो सविता किती वर्षाची आहे, 8 वर्ष. ठीक आहे, याचं तुम्हाला आन्सर जे आहे हे काय करायचं, तुम्हाला राईट करावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. इथं बघा, फाइंड द डेली वेजेस. वेजेस म्हणजेच काय असतं, सॅलरी. वेजेस म्हणजेच काय असतं, सॅलरी. डेली वेजेस ऑफ कोणाची, स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. स्किल वर्कर म्हणजे स्किल वर्कर, स्किल म्हणजेच काय, जे वर्कर हुशार असतात थोडेसे, त्यांच्याकडे म्हणजे एज्युकेशन असेल, याच्याकडे जो स्किल वर्कर म्हणजे जो ज्याच्याकडे एज्युकेशन असेल त्याला म्हणून स्किल वर्कर, ज्याच्याकडे एज्युकेशन कमी असेल त्याला म्हणू आपण अनस्किल्ड वर्कर. ओके, मग आता बघा, त्याच स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्करचं आपल्याला रिलेशन दिलेलं आहे, म्हणजे सॅलरी फाइंड करायची आहे. मग आपण काय म्हणू, कन्सिडर द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर. सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर, जी स्किल्ड वर्करची जी सॅलरी आहे ती, आता तर आपल्याला तीच फाइंड करायची ना, सॅलरी फाइंड करायची की स्किल्ड वर्करची सॅलरी किती आहे,
आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी किती आहे तीच फाइंड करायची. आणि त्याला माहिती आहे किती येतं, नो. मग आपण कन्सिडर करू किती असेल, एक्स रुपीज. म्हणजे शेवटून तुम्हाला हे समजलं असेल, जे तुम्हाला माहिती नाही, जे तुम्हाला फाइंड करायचं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपण काय कन्सिडर करू, ते एक्स कन्सिडर करू. नेक्स्ट सेम ॲज इट इज द सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर. अनस्किल्ड वर्कर ऑब्विसली ती किती असेल, आता अनस्किल्ड वर्कर सॅलरी आपल्याला माहिती नाही, मग आपण कन्सिडर करू ती किती असेल, वाय रुपीज. किती असेल, वाय रुपीज. ओके. नाउ फर्स्ट गिवन कंडिशन, according to first given condition. फर्स्ट गिवन कंडिशन काय दिली बघा आपल्याला, इन अ फॅक्टरीमध्ये रेशो म्हणजे असलं, म्हणजे डिव्हिजन असे येतं. रेशो म्हणजे असं लिहितो आपण, एक वरती नंबर एक खाली नंबर. रेशो असला म्हणजे एक वरती एक खाली, म्हणजे डिव्हिजन करतो आपण. कोणाची, द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर. जो पहिले जो आहे सॅलरी ऑफ स्किल्ड, पहिले जो असेल तो कुठे राहील, न्यूमरेटरला. सॅलरी ऑफ स्किल्ड किती असेल, एक्स. नेक्स्ट पहिले जो आहे तो कुठे लिहिसाल, वरती लिहिसाल, सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड. अनस्किल्ड म्हणजे तो कुठे असेल, अँडच्या नंतर जो असतो तो खाली असतो. अनस्किल्ड वर्कर तो किती दिलेला तुम्हाला, रेशो 5:3. अनस्किल्ड वर्कर वाय. इज आहे म्हणजे इज इक्वल टू राहील, आणि तो किती दिलेला आहे, 5:3. 5:3 ला आपल्याला असं लिहिता येतं. ओके. हे आहे आपला फर्स्ट गिवन कंडिशन. जे दिलेलं आहे ते आपण लिहिलं असं. इथे लिहिला एक्स, इथे लिहिला आपण वाय. इथे आपल्याला एकच ऑप्शन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केला काय येईल, हा 3x इथे गेला, हा 5y. हा 5y इकडे आला, सो 3x मायनस 5y इज इक्वल किती राहील, 0. हा 5y या साईडला आल्यावर इथं कोण राहतं का, काही, नो, काही राहत नाही, म्हणून आपण त्याला म्हणून 0. सो दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. ओके. नो, आता सेकंड लिनियर इक्वेशन बघू आपण. सेकंड लिनियर इक्वेशनच्या इथे पाहावं लागेल आपल्याला. सेकंड लिनियर इक्वेशन्स जे आहे ते काय असेल बघा, अकॉर्डिंग टू सेकंड गिवन कंडिशन. सेकंड गिवन कंडिशन जे इथे काय असेल बघा, सेकंड गिवन कंडिशन, टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. म्हणजे दोघांची पण सॅलरी, एका दिवशी दोघांची पण सॅलरी, म्हणजेच कोणाची, स्किल्ड वर्करची आणि अनस्किल्ड वर्करची, दोघांच्या सॅलरी मिळून किती असेल, किती दिलेलं तुम्हाला, 720. म्हणजे बघा, टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम, दोघांची पण, ती किती असेल, 720. दोघांची सॅलरीची सम करून ती किती असेल, 720. हे झालं आपला सेकंड लिनियर इक्वेशन. सिंपल इक्वेशन देतो, दोघांची सॅलरी ऍड केल्यानंतर टोटल सॅलरी किती असेल, 720. ओके. आपलं सेकंड लिनियर इक्वेशन. आता आपण सॉल्व करू. ओके. इथे किती आहे, 5 आहे. ही टर्म 5 आहे, इथं आपल्याला 5 पाहिजेत. काय करू, 5 ने मल्टिप्लाय करू. 5 ने आपण काय करू, मल्टिप्लाय. 5 ने मल्टिप्लाय केला खूप मोठा नंबर मिळतो. आपण 3 ने मल्टिप्लाय, कितीने मल्टिप्लाय केला तर 5 ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे आपल्याला इक्वल टर्म भेटेल. करू आपण, इथं y आहे, इथं 5y भेटण्यासाठी आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 5. 5 ने काय करू, मल्टिप्लाय, काय येईल, 5x प्लस 5y इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय केला 0, वाजून 10, 1 7 5 35 36. ठीक आहे. 1600 हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 3. आपल्याला इक्वल टर्म भेटलेला आहे. त्यावेळेला इक्वल टर्म भेटलेला आपल्याला. इक्वल टर्म भेटल्यानंतर आपण इथं 5y तर प्लस y, दोघांची काय करू, ॲडिशन. इथं प्लस 5y, इथं मायनस 5y, दोघांची ॲडिशन करू आपण. काय करू आपण, इथं ॲड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट अँड थर्ड आपण ॲड करत आहे. हे लिहू पहिली, इथं ॲडिशन करताना कोणतं इक्वेशन दिलं चालतं. सो हो, फर्स्ट 3x मायनस 5y इज इक्वल टू 0, आणि हे नंतर लिहू 5y 5x मायनस 5y इज इक्वल टू 36. ओके. दोघांचे आपण काय करत आहे, ॲडिशन. काय करू आपण, ॲडिशन करू. सो ॲडिशन केल्यावर इथे किती येईल, 3 प्लस 8 8x. हे दोन्ही पण कॅन्सल होऊन जातील. इथे राहील तुमचं 3600.
काय केली बघते, आता आपण ॲडिशन केली दोन्ही इक्वेशनची. 8x इज इक्वल टू 3600. मग आपण नेक्स्ट पेजवर 8x इज इक्वल टू 3600. हा x आहे, याला डिवाइड मध्ये असाल 8ने डिवाइड करसाल. करू माझा डिवाइड. 8 चौक 32, 4 राहील, 32 4 राहील, हा 0, 8 पंचे 40 आणि हा 0 ॲज इट इज. येस, किती राहील 450 रुपीज. एक्सची व्हॅल्यू किती आली 450. तर वायची फाइंड करायची आपल्याला. मग आपण लिहू पुट x इज इक्वल टू 450 इन x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन. कोणतं इक्वेशन असेल ते इक्वेशन नंबर कोणतं घेऊ आपण, इक्वेशन नंबर या इथं इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू आपण. काय करू, सेकंडमध्ये पुट करू दे. इक्वेशन सेकंडमध्ये पुट केलं तर काय होईल, एक्स प्लस सेकंड इक्वेशन हे 720. सो एक्सची व्हॅल्यू किती आहे 450 प्लस वाय इज इक्वल टू 720. हा प्लस एक इकडं मायनसमध्ये जाईल. सो वाय इज इक्वल टू 720 मायनस 450. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तुम्ही, वाय इज इक्वल टू करू सबट्रॅक्शन. हा 0 5 इथं 12 घेऊ आपण, 12मधून 5 गेले 7 राहता. हां 7 इथून एक कॅरी झाला, म्हणजे इथं राहील 6 6 2 270. दोनची ॲडिशन होतो 7 5 12 2 12 2 येस 270 रुपीज. काय येईल 270 रुपीज. हे काय असेल आपला आन्सर असेल. आय होप स्टुडंट हे जे आहेत हे दोन्ही पण तुम्हाला जे आहेत एक्झाम्पल्स काय केले असेल, म्हणजे जेवढे पण आपण एक्झाम्पल सॉल्व केले हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असेल. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट हे जे आहेत हे घेऊ शकता. ओके नाव आता आपल्याला बघायचं आहे लास्ट एक्झाम्पल नंबर 6 मध्ये. हे जे आहेत लास्ट एक्झाम्पल, हे पण वाटतं तेवढं डिफिकल्ट एक्झाम्पल वाटतं आपल्याला आहे म्हणून, पण तेवढं डिफिकल्ट एक्झाम्पल ते नाही आहे. हे आपल्याला पण इझिली सॉल्व करता येईल. बघा इथं अगेन तेच काय फाइंड करायचं आहे, फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. हमीदचा आणि जोसेफचा स्पीड फाइंड करायचं आपल्याला. ओके आता हमीदचा आणि जोसेफचा स्पीड फाइंड करायचा आपल्याला माहिती नाही, मग आपण कन्सिडर करू. काय करू आपण, कन्सिडर. काय करायचं, कन्सिडर द स्पीड ऑफ हमीद बी x किलोमीटर पर आवर. ओके आता स्पीड फाइंड करायचं कोणाचा, हमीदचा. आपल्याला माहिती नाही किती येतो, मग आपण करू एक्स कन्सिडर करू. आपण काय कन्सिडर करू, एक्स. सेम तसंच स्पीड ऑफ नेक्स्ट कोण आहे आपला मेंबर, जोसेफचा पण आपला स्पीड माहिती नाही किती येतात. ठीक आहे आपण कन्सिडर करू जोसेफचा स्पीड किती आहे माहिती नाही, करू आपण कन्सिडर y किलोमीटर पर आवर. ठीक आहे आपल्या दोघांचा स्पीड माहिती नाही म्हणून आपण याला एकाला x म्हणू एकाला y म्हणू. ओके नाव आता आपल्याला जी आहे ही धरा. आता आपल्याला कंडिशन रीड करायची. काय करसाल, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. काय बघा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला, प्लेसेस A and B 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन द स्ट्रेट रोड. आता बघा स्टुडंट असे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला डायग्राम जर ड्रॉ केली तर त्यामध्ये तुम्हाला इझिली तुम्हाला ते सॉल्व करता येतं. ओके इथं आपण जी थोडीशी डायग्रामची ती ड्रॉ करू. बघा ठीक आहे डायग्राम ड्रॉ करू आपण. फर्स्ट कन्सिडर करू हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे, आणि आपल्याला दिलेलं आहे पॉईंट ए आणि पॉईंट बीचं जे डिस्टन्स आहे स्ट्रेट रोडवर आहे आणि ते किती आहे 30 किलोमीटर. क्लिअर आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला दिलेलं आहे किती आहे ते 30 किलोमीटर आहे. ओके मग समोर बघू काय दिलेलं आहे. आता बघा जेव्हा पण स्पीड डिस्टन्स दिलेलं असेल तुम्हाला डेफिनेटली एक फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागतो, आणि तो फॉर्म्युला कोणता असेल, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा जो आहे हा फॉर्म्युला तुम्हाला डेफिनेटली यूज करावाच लागेल. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम म्हणजे डिस्टन्स स्पीड टाइम यांचा फॉर्म्युला तुम्हाला तीन रिलेशन पैकी कोणता ना कोणतं रिलेशन तुम्हाला यूज करावं लागेल. ओके मग समोर बघा काय दिलेलं आहे,
हमीद जो आहे तो हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. आता पहा व्यवस्थित, हमीद इथं प्रेझेंट आहे, एच स्टँड फॉर हमीद. हमीद एच आहे म्हणून तू कुठं जात आहे, ए पासून बी कडे जात आहे, ए कडून बी कडे जात आहे. ठीक आहे, ऑन बाईक, बाईकवर जात आहे तो. ॲट द सेम टाइमला जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी, बी पासून स्टार्ट करत आहे ऑन द बाईक अँड ट्रॅव्हल टुवर्ड ए. जो जो हमीद होता, हमीद पॉईंट ए वर होता, जोसेफ कुठे आहे, पॉईंट बी वर आहे. कुठे आहे तो, जोसेफ कुठे पॉईंट बी वर, तो ए कडे येत आहे. पहा बरं, फर्स्ट कंडिशन, जो जोसेफ आहे ए कडे तो बी कडे जात आहे, आणि जो बी कडे आहे तो जोसेफ तो ए कडे येत आहे. ओके, मग आता ऑब्विसली हे जे दोघं एकमेकाकडे येत आहे ते कुठं ना कुठं भेटत असतील. समोर काय दिलं बघा, दे मीट इच अदर, एकमेकांना भेटतात ते कुठं, किती, आफ्टर 20 मिनिट्स, 20 मिनिट्स नंतर. मग आपण कन्सिडर करू की इथे भेटत असतील, इथे भेटतात ते, म्हणजे हा जो जोसेफ आणि हमीद आहे हे दोघं एकमेकाला भेटतील या पॉईंटवर, म्हणजे इथं भेटतील ते आपल्याला. आपण कन्सिडर केलं दोघे जर एकाच अपोजिट डायरेक्शनने येत आहे म्हणजे डेफिनेटली कुठं ना कुठं भेटतील ते. आणि किती टायमानंतर भेटत ते, 20 मिनिट्स. किती, 20 मिनिट्स नंतर भेटतात ते. आता बघा स्टुडंट, इथं जो आहे आपण स्पीड कशामध्ये घेतलेला आहे, किलोमीटर पर आवर. ओके, किलोमीटर आपण स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये घेतलेला आहे, मीन्स आपल्याला डेफिनेटली टाईम पण कशामध्ये पाहिजेत, आवरमध्ये पाहिजेत. टाईम कशामध्ये पाहिजे, आवरमध्ये. इथं टाईम कशामध्ये दिलेला आहे, मिनिटमध्ये. म्हणजे पहिले हा जो टाईम आहे हा आपला टाईम कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, आवरमध्ये करायचा. मग बघा आता आपल्याला टाईम काय दिलेला आहे, टाईम किती घेतलेला आहे आपण, 20 मिनिट्स. याला तुम्हाला पहिले आवरमध्ये कन्वर्ट काय करायचं आहे. पण थोडंसं शिफ्ट करू त्याला. पण झालेला आपला. सो आता बघा, तुम्हाला हे माहिती आहे याच टी इज इक्वल टू 20 मिनिट्सला 20 इंटू 1 मिनिट्स लिहिता येतं. 20 इंटू 1 मिनिट्स, 20 इंटू 1 लिहिता येतं ना. 20 इंटू 1 किती होतं, 20. ओके, 20 इंटू 1 किती होता, 20. आणि तुम्हाला माहिती आहे की 1 आवर इज इक्वल टू किती असतं, 60 मिनिट. 1 आवर इज इक्वल टू किती असतं, 60 मिनिट. हा 60 इथं मल्टीप्लायमध्ये इकडे आला डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे 1/60 आवर इज इक्वल टू किती असेल, 1 मिनिट. किती असेल, 1 मिनिट. येस ऑर नो, येस. बघा लक्षात ठेवा, 1 मिनिट म्हणजेच किती, 1/60 आवर. काय केलं, 60 इथं मल्टीप्लायमध्ये होता, इकडे आला डिवाइडमध्ये जाईल, म्हणजे 1/60 आवर म्हणजेच 1 मिनिट. म्हणजे या 1 मिनिटच्या ऐवजी तुम्हाला 1 मिनिटच्या ऐवजी 1/60 लिहिता येतं. 1 मिनिटच्या ऐवजी कोण लिहितं तुम्हाला, 1/60. म्हणजेच काय येईल बघा, 20 इंटू 1/60. आता या 1च्या ऐवजी काय लिहिलं, 1/60 काय लिहिसाल, ठीक आहे. सो काय करायचं इथं, या 20 ने 60 डिवाइड कराल, 3चा भाग जाईल. सो काय भेटेल तुम्हाला, येस 1/3. म्हणजे स्टुडंट तुम्ही काय केलं बघा, या 20 मिनिट्सला आवरमध्ये काय केलं, कन्वर्ट केला. आणि दिस इज अवर टाईम. टाईम इज इक्वल टू किती भेटला आपला, 1/3 आवर. आणि 20 मिनिट्स म्हणजेच काय असते, 1/3 आवर्स. 1/3 आवर. हे क्लिअर आहे. 20 मिनिट्स म्हणजे 1/3 आवर. ओके, 1/3 आवर. 3 डिवाइड केलं. इथपर्यंत आय होप क्लिअर आहे सर्वांचं. का बरं, कारण की स्पीड कशामध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये आहे, म्हणून आपण टाईमला पण कशामध्ये केलं, याच्यामध्ये कन्वर्ट केलं. मग आता बस इथं काय तुम्ही काय दिसाल, आता आपल्याला कंडिशन तयार करायची. काय तयार करायची आपल्याला, गिवन कंडिशन याच्यानंतर तुम्ही इथं लिहिसाल. ओके, याच्यानंतर तुम्ही इथं लिहिसाल. ठीक आहे, हे जे इक्वेशन्स आहेत आपली फर्स्ट गिवन कंडिशन काय असेल, इथं आहे आपल्याला ए टू बी काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे. काय दिलं आपल्याला, डिस्टन्स. मग बघा स्टुडंट व्यवस्थित, आपल्याला काय फाइंड करायचं आहे की हा जो जोसेफ जो आहे, जोसेफ किती डिस्टन्स चालला, हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. जोसेफ किती डिस्टन्स चालला हे फाइंड करायचं आहे. आणि हा हमीद जो आहे, हमीद किती डिस्टन्स चालला हे काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं. लिसन व्हेरी केअरफुली. काय फाइंड करायचं आहे, जोसेफ किती डिस्टन्स चाललेला, हे एवढं डिस्टन्स चालला असेल ना, आपण सपोज सी म्हणूया. कारण आपण या पॉईंटला, ज्या पॉईंटला ते दोघं भेटतात त्याला म्हणू आपण सी. मग आपण कन्सिडर करू बी टू सी, हे जे असेल हे काय असेल, डिस्टन्स असेल. बी टू सी काय असेल, डिस्टन्स असेल. डिस्टन्स कोणाचा, डिस्टन्स
जोसेफ इथून इथपर्यंत चालला, ए पासून तर सी पर्यंत, ए पासून तर सी पर्यंत. आपण थोडंसं वेळ असं लिहितो, हा सी इथं लिहू आणि इथं लिहू, अमित आणि जोसेफ. आणि हा ए टू सी हे काय असेल, डिस्टन्स असेल. कोणाचा डिस्टन्स? या जोसेफचं. जोसेफ इथून इथपर्यंत चालला असेल. ओके, तेच आपण फाईंड करू. मग कसं स्टेटमेंटमध्ये बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद. हमीद ही डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे किती टाइममध्ये? 1/3 अवर. मग कसं लिहाल? इन 1/3. ठीक आहे. मग आता कसं येईल ते? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इन 1/3 अवर. 1/3 अवर म्हणजेच काय, 20 मिनिट्समध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करत आहे. आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असेल? स्पीड इंटू टाइम. कोणाचा स्पीड घ्यायचा? आता डिस्टन्स कोणाचा फाइंड करत आहे आपण? डिस्टन्स कोणाचा फाइंड करत आहे? हमीदचं डिस्टन्स फाइंड करत आहे. म्हणून डिस्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये स्पीड इंटू टाइम. स्पीड कोणाचा घ्यायचा? हमीदचा. आणि हमीदचा जो स्पीड दिलेला आहे तुम्हाला, तो किती दिलेला आहे? एक्स. हमीदचा स्पीड किती आहे? एक्स. म्हणजे तुम्हाला घ्यावं लागेल इथं स्पीड ऑफ हमीद इज एक्स. ठीक आहे. कारण की डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड डिस्टन्स कोणाचा फाइंड करत आहे? हमीदचा. हमीदचा स्पीड इथं किती दिलेला आहे? हमीदचा स्पीड किती दिलेला आहे? एक्स. ठीक आहे. इंटू टाइम. टाइम जो आहे, टाइम इथे तुम्हाला दिलेला आहे. टाइम किती? 1/3. इंटू काय लिहिसा? इंटू 1/3. ठीक आहे. एक्स इंटू 1/3 म्हणजेच काय लिहिसा? फायनल आन्सर काय लिहिसा आपला? x/3. म्हणजेच हमीद जो आहे ए टू सी जात आहे, म्हणजे तो डिस्टन्स किती कव्हर करत आहे? x/3. x/3 एवढा तो काय करत आहे? चालत आहे. हमीद जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो 20 मिनिटांमध्ये, तो किती करत आहे? x/3. ठीक आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इन 20 मिनिट्स म्हणजे 1/3 अवर मध्ये किती डिस्टन्स करत आहे तो? x/3. तर स्टुडंट सेम ॲज इट इज जे आहे कोणासाठी राहील? जोसेफसाठी. बाय जोसेफ पण जो आहे सेम टाइम मध्ये 1/3 अवर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे? सेम अगेन तेच. डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम. स्पीड ऑफ जोसेफ इज वाय. जोसेफचा जो स्पीड आहे तो काय? वाय आहे. म्हणून काय असाल? कारण की डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम. स्पीड ऑफ जोसेफ किती असेल? वाय. आणि टाइम तर दोघेही जण जो टाइम घेते तो सेम घेत आहे, म्हणजे काय येईल? 1/3. सो वाय इंटू 1 काय येईल? y/3. म्हणजे जोसेफ जो डिस्टन्स कव्हर करतो तो किती असेल? y/3 असेल का? y/3. येस. मग आता तुम्ही सांगा थोडंसं, आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय करायचं? आपल्याला तयार करायचं आहे. मग फर्स्ट इक्वेशन काय करायचं? काय येईल बघा. फर्स्ट इक्वेशन जे आहे ते काय येईल? पहा थोडंसं. काय येईल फर्स्ट इक्वेशन? की फर्स्ट इक्वेशन हे डिस्टन्स कोणाचं आहे? हमीदचं. हे डिस्टन्स कोणाचं आहे? जोसेफचं. मग आपल्याला तुम्ही सांगा, असं लिहिता येईल का? असं वाटलं आपण फर्स्ट लिहू अकॉर्डिंग टू आपण हे अकॉर्डिंग इक्वेशन हे फर्स्ट हे चेंज करू. इथं असं काही मिनिंग नाही. इथं लिहू आपण अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय असेल आता? असं लिहिता येईल का बघा? ए टू बी म्हणजे ए सी प्लस बी सी. पहा व्यवस्थित येत आहे. ए सी, ए टू सी आणि बी टू सी म्हणजे बी सी. ए सी प्लस बी सी इज इक्वल टू काय असेल? ए बी. लिहिता येईल? येस. ए सी ठीक आहे इज इक्वल टू ए बी. मग आता पहा ए सी काय आहे? ए सी किती दिलेलं तुम्हाला? x/3. थोडंसं वरतीच घेऊ अजून. ए सी किती दिलेला आपल्याला? ए सी दिलेला आहे x/3. ए सी किती दिलेला आहे? x/3. काय घ्यायचं? x/3 प्लस बी सी किती घेतलेला आपण? बी सी किती घेतलेला आहे? y/3. काय लिहिसा? y/3 इज इक्वल टू ए बी. ए बी किती आहे? ए टू बी किती आहे? 30 किलोमीटर. ए पासून तर बी किती आहे? 30 किलोमीटर आहे. किती लिहिसा? 30. क्लिअर आहे? इथपर्यंत आय होप सर्वांना समजलं असेल. ओके. मग काय करायचं? इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय बाय 3. सो मल्टिप्लाय बाय 3. 3 ने काय करताल तुम्ही?
मल्टिप्लाय करसाल, जेव्हा तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करसाल हे इक्वेशन तुम्हाला काय भेटेल, x प्लस y इज इक्वल टू 90. दिस इज अवर फर्स्ट लिनियर इक्वेशन. काय भेटेल आपल्याला, फर्स्ट लिनियर इक्वेशन. आय होप स्टुडंट की सर्व एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. ओके, वाटल्यास तुम्हाला लिहायचं असेल तर मी थोडंसं जे आहेत स्क्रीनशॉट घ्या इथं व्यवस्थित. ओके, आपण फर्स्ट एक्झाम्पल पासून वरती घेऊ. तुम्हाला लिहायचं असेल तर व्यवस्थित लिहिता येईल. ओके, बघा हे एक्झाम्पल. ओके, इथून घ्या चालू. ओके, आता जे आता व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, इथून ठीक आहे. इथून तुम्हाला आन्सर जे इथून व्यवस्थित जे आहे ते लिहायचं आहे पूर्ण इथून इथपर्यंत. ओके, स्क्रीनशॉट घेतला तुम्ही. ओके, मग आता इथून जे आहेत थोडंसं तुम्ही वरती करतो, हे भेटलं असेल. ओके, काय केलं आपण, फर्स्ट लिनियर इक्वेशन कन्सिडर केलं, हा फॉर्म्युला राईट केला आणि त्याच्यावर ही डायग्राम काढली आणि डायग्रामवरून आपण जे इक्वेशन काय केलं तयार केलं. ए सी प्लस बी सी इज इक्वल टू ए बी. ए सी आणि बी सीच्या व्हॅल्यू पुट केला, मल्टिप्लाय बाय 3 केला आणि आपल्याला भेटलं आहे फर्स्ट लिनियर इक्वेशन. ओके, येस, ठीक आहे. मग आता आपल्याला हे फर्स्ट लिनियर इक्वेशन भेटलेलं आहे. आता आपण काय करू, सेकंड लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू. सेकंड लिनियर इक्वेशनसाठी आपण नेक्स्ट पेज घेऊ. मग नेक्स्ट पेजवर बघा काय दिलेलं तुम्हाला. काय म्हटलेलं आता तुम्हाला, जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी at the same time but in the opposite direction. Okay, and Hamid could have got him after 3 hours. म्हणजे बघा तुम्हाला सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे बघा. आता आपण काय म्हटलं फर्स्ट कंडिशन मध्ये की ए आणि बी, हा पॉइंट ए इथं आहे, हा पॉइंट इथं बी. ओके, हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे आणि दोघांचा डिस्टन्स किती आहे इथं, 30 किलोमीटर. किती आहे, 30. ए आणि बी मध्ये या दोघांचा डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर आहे. आता काय म्हटलेलं आहे, हा जो जोसेफ जो आहे तो इथं आहे, हमीद इथं आहे आणि जोसेफ हा इथं आहे. पहिले काय होतं, पहिल्या कंडिशन मध्ये दोघंही एका साईडला येत होते, एका डायरेक्शन येत होते दोघंही. फर्स्ट कंडिशन मध्ये एका डायरेक्शन येत होते. आता जे काय आहेत, हा जो जोसेफ जो आहे, जोसेफ या साईडला जात आहे आणि हमीद या साईडला, म्हणजे दोन्ही जण जे सेम डायरेक्शन जात आहे. तर काय होत आहे, हा जोसेफ इथं गेल्यावर, हा जोसेफ जेव्हा इथं असेल, तेव्हा हा जो हमीद आहे, हमीद याला पकडतो इथं. ओके, जोसेफ या डायरेक्शन जात असतो तर हमीद जो आहे तो इथून येऊन त्याला इथं पकडतो. म्हणजे हे दोघेही जे आहे एकमेकाला भेटतात, दोघेही एकमेकाला भेटतात. कधी सेम डायरेक्शनला गेल्यावर इथं भेटतात ते दोघंही. आणि किती टाइमनं भेटतात ते, टाइम इज इक्वल टू 3 आवर. म्हणजे हमीद जो आहे 3 आवर मध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. म्हणजे जोसेफ आणि हमीद एकाच टाइमला निघतात. हा जोसेफ जेव्हा इथे येतो किती तासामध्ये, 3 तासामध्ये, तेव्हा हा हमीद या जोसेफला इथं पकडतो. म्हणजे हमीद जो आहे 3 तासामध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. किती, 3 आवर. टाइम किती दिलेला आपल्याला, टाइम इज इक्वल टू 3 आवर. 3 आवर. 3 आवर मध्ये हा हमीद पॉइंट ए पासून तर पॉइंट सी पर्यंत येईल आणि हा जोसेफ जो आहे बी पासून तर सी पर्यंत जाईल. टाइम इज इक्वल टू 3 आवर. क्लिअर आहे. बघा जोसेफला इथून इथे जायला बघा 3 तास लागतात. हमीद इथून इथं येत आहे, म्हणजे डेफिनेटली हमीदचा स्पीड जास्त असेल. म्हणून तो इथून इथपर्यंत येत आहे आणि हा जोसेफचा स्पीड कमी असेल म्हणून तो एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. अगेन सेम तेच आपल्याला जे आहेत काय करायचं आहे की जोसेफ किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो इथून, म्हणजे बी टू सी हे जे डिस्टन्स असेल हे कोणाचं असेल, जोसेफचं. जोसेफ एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि जो हमीद असेल, हमीद एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ओके, हमीद ए पासून तर सी पर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं आहे. आणि जोसेफ किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो हे फाइंड करायचं आहे. मग सेम स्टेटमेंट तुम्ही लिहिसाल इथं. काय लिहिसाल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद इन 3 आवर. 3 तासात हमीद किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. अगेन डिस्टन्सचा फॉर्म्युला तोच, स्पीड इंटू टाइम.
डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्पीड इंटू टाइम. स्पीड ऑफ हमीद इज एक्स. आपण हमीदचा स्पीड किती घेतलेला आहे? एक्स घेतलेला आहे. इंटू टाइम. टाइम किती लागत आहे? 3 आवर इंटू 3. स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम. हमीदचा स्पीड एक्स आहे इंटू 3. काय आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन? 3x. 3x काय असेल ते? डिस्टन्स. म्हणजे हमीद इथून इथपर्यंत जे डिस्टन्स कव्हर करेल ते किती असेल? 3x असेल. किती असेल? इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असेल? 3x. नाव सेम ॲज इट इज. हे झालं हमीदचं, हे झालं आता जोसेफचा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड distance traveled by जोसेफ. जोसेफ किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो? किती? 3 आवर किती असेल ते? अगेन स्पीड इंटू टाइम. स्पीड ऑफ हमीद इज y आणि टाइम किती असेल? 3 आवर. सो आपला आन्सर काय असेल? 3y. ओके, म्हणजे जोसेफचे डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते किती असेल? 3y. किती असेल? 3y. Now our according to second given condition. According to second given condition. Second given condition काय असेल बघा, व्यवस्थित पहा एकदा. आता असं लिहिता येईल का आपल्याला? AB प्लस BC इज इक्वल टू AC. पहा एकदा व्यवस्थित, असं लिहिता येईल का? AB प्लस BC इज इक्वल टू AC असं लिहिता येईल का? तुम्ही व्हिडिओ पॉज करून सांगा, येस ऑर नो. AB एवढी लेंथ प्लस BC एवढी लेंथ, या दोघांची जर सम केली तुम्हाला काय भेटेल? A पासून तर C पर्यंत डिस्टन्स. क्लिअर आहे? येस. मग बघा AB ची व्हॅल्यू किती इथं? AB ची व्हॅल्यू 30. किती लिहिसाल? 30 प्लस BC ची व्हॅल्यू किती इथं? BC किती लिहिली तुम्हाला? BC आपण किती फाइंड केली? 3y. BC ची व्हॅल्यू किती आहे? 3y. कारण टाइम नाही घ्यायचा आपल्याला, डिस्टन्स घ्यायचं. हे डिस्टन्स आहे, ठीक आहे? हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स किती आहे आपल्याला? 3y. ठीक आहे? इज इक्वल टू AC. A पासून C पर्यंत डिस्टन्स किती आहे? 3x. इथे किती दिसाल? 3x. हा प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस करू आपण. म्हणजे इथे इक्वेशन कसं येईल? 30 इज इक्वल टू 3x मायनस 3y. सो आपल्याला सेकंड इक्वेशन भेटेल 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. दिस इज इक्वेशन सेकंड. पण आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय भेटलेलं आहे? x प्लस y इज इक्वल टू किती भेटलेलं आपल्याला? फर्स्ट इक्वेशन पाहून घेऊ एकदा आपण. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन काय भेटले पाहू आपण. x प्लस y हे भेटलं आपल्याला फर्स्ट इक्वेशन. x प्लस y इज इक्वल टू 90. ठीक आहे, x प्लस y इज इक्वल 90 भेटलेलं आपल्याला. किती भेटलेलं? x प्लस y इज इक्वल टू 90 हे भेटल्यावर फर्स्ट इक्वेशन. x प्लस y इज इक्वल टू 90 आपल्याला सेकंड इक्वेशन हे भेटलेलं आहे. मग काय करू आपण? फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 3 ने. ठीक आहे, मग आपण असं करू इथं मल्टिप्लाय बाय 3 इन इक्वेशन 1. कारण की आपल्याला इक्वल टर्मसाठी तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वल टर्मसाठी काय कसं 3 ने इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं किती राहील ते? 3x प्लस 3y इज इक्वल टू 3 ने जर इथं मल्टिप्लाय केलं किती भेटेल तुम्हाला? 3 किती भेटले? 270. दिस इज इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन 1 ला लक्षात ठेवा, इक्वेशन 1 ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करायचं. हे इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करायचं, हे इक्वेशन भेटलं. मग आता इथं 3y दोघांची काय कराल तुम्ही? ॲडिशन. काय कराल? ॲडिशन. सो ॲड इक्वेशन, कोणतं इक्वेशन? सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्डची काय करता आपण? ॲडिशन करता. हे सेकंड लिहू इथं 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. आणि याचं सेकंड इक्वेशन आपलं 3x प्लस 3y इज इक्वल टू 270. ओके, दोघांची काय करता आपण? ॲडिशन. सो 3x किती होतील? 6x. हे दोघं बी 3 कॅन्सल होतील. इथे केलं दोघांची ॲडिशन 300. ओके, मग आपण बघा वाटल्यास नेक्स्ट पेजवर घेतो मी. ठीक आहे, काय म्हटलं आपल्याला? दोघांची ॲडिशन करून जे आहेत, दोघांची ॲडिशन करून किती भेटले आपल्याला? 6x इज इक्वल टू 300. ओके, नेक्स्ट पेज घेतो.
6x इज इक्वल टू 300 हा डिवाइडमध्ये जाईल. सो x इज इक्वल टू 300 अपॉन 6. 6ने डिवाइड केलं x इज इक्वल टू 6 डिवाइड केलं किती भेटेल ते 50 किलोमीटर पर आवर. कारण की स्पीड आहे ना तो. 6ने डिवाइड केला 50 राहील. हे भेटलं आपल्याला हमेशचा. डेफिनेटली आपण जोसेफचा फाइंड करायचा आहे. मग काय करायचं, पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपलं काय होतं, x प्लस वाय इज इक्वल टू 90. हा एक्सची व्हॅल्यू किती येईल 50 प्लस वाय इज इक्वल टू 90. हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस होतो, म्हणून काय y इज इक्वल टू 90 मायनस 50 इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 40. दिस इज द व्हॅल्यू ऑफ, दिस इज स्पीड ऑफ जोसेफ, दिस इज स्पीड ऑफ हमीद. म्हणजे इथे लिहिसाल स्पीड ऑफ हमीद किती राहील तो 50 किलोमीटर पर आवर. and next as it is speed of Joseph is equal to 40 kilometer per hour स्पीड येतो. ओके, आय होप स्टुडंट की हे सगळे जे आहेत हे सगळे ऑल एक्झाम्पल्स जे सॉल्व्ह केलेले तुम्हाला समजले असेल. ठीक आहे, थँक्यू सो मच.